सुप्रभात. सर्वांना नमस्कार. प्रार्थना म्हणते, गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ऐकू येत नाही. नाही, अजूनही नाही येत. सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू बाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू हरी
ओ ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आपण 7वा दशक आणि दुसरा समास मागच्या वेळेला पूर्ण केला, ब्रह्मनिरूपण समास. आणि त्या ब्रह्मनिरूपण समासामध्ये आम्हाला समर्थांनी ब्रह्माचं जे सर्व काही वर्णन आहे, निरूपण आहे, ते आम्हाला समजावून सांगितलं, आम्हाला त्याचं ज्ञान दिलं. आणि खरं तसं ब्रह्मनिरूपण समजावून दिल्यानंतर मग आम्हाला परत असा प्रश्न पडतो की आता परत तिसरा समास हा चतुर्दश ब्रह्मनिरूपण हा काय प्रकार आहे हे थोडंसं आम्हाला कळून घेतलं पाहिजे. कारण ह्याच्याबद्दल थोडीशी उत्सुकता निर्माण होते की आतापर्यंत आम्ही ज्या वेळेला म्हणत होतो की एकच ब्रह्म आहे आणि ब्रह्माच्या अनुषंगानं त्याचीच शक्ती माया आहे, प्रकृती आहे. नवे नवे माया किंवा प्रकृती ही परब्रह्माची शक्ती किंवा सावली आहे. मायेला किंवा प्रकृतीला स्वतःला स्वतःचं अस्तित्व नाही. परब्रह्मा व्यतिरिक्त परब्रह्माशिवाय ती राहू शकत नाही, अस्तित्वात येऊ शकत नाही. इथपर्यंत आमची तयारी समर्थांनी केली आणि मग आता अचानक हा समास चतुर्दश ब्रह्म, एक ब्रह्म नाही तर 14 ब्रह्म असा समास समर्थांनी इथे का मध्येच सांगितला असेल अशी शंका, अशी उत्सुकता आमच्या मनात निर्माण होते. आणि म्हणून ते जाणून घेण्यासाठी आपण आज थोडासा प्रयत्न करूया. आपण समास सुरू करूया. आम्ही शेअर करतो आणि मग आपण हळूहळू समासाचं आत एक 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 ओव्या बघत राहू. समास तिसरा, चतुर्दश ब्रह्म निरूपण. श्रीराम. श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान, जेणे होय समाधान साधकांचे. श्रीराम. आता समर्थ तोच मागच्या समासातला विषय इथे पुढे करतात, कंटिन्युएशन आहे आणि सांगतात की सावधानतेने ऐका. जे ब्रह्मनिरूपण, जे ब्रह्मज्ञान मी मागच्या समासामध्ये सांगायला चालू केलेलं होतं तेच मी आता अजून पुढे तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यातून सर्वांचं, आम्हा साधकांचं समाधान होईल. मग मागच्या समासामध्ये जे ब्रह्मनिरूपण सांगितलं, ब्रह्मज्ञान सांगितलं, त्यानं आमचं समाधान का होणार नाही?
त्याचं कारण असं आहे की अजूनही आम्ही अधिकारी साधक झालेलो नाही. अजूनही आम्ही साधक हे प्रायमरी सेकंडरी मध्येच आहोत. आणि ज्या वेळेला आम्हाला सांगितलं समर्थांनी की एकच परब्रह्म आहे आणि जे निर्गुण निराकार आहे, आणि आताच माऊलींनी जो अभंग, अनुभवाचा जो अभंग आहे की अवघा व्यापक मुरारी, की सबाह्य अंत म्हणजे आत आणि बाहेर असा संबंध सगळीकडे आत आणि बाहेर, म्हणजेच माझ्या शरीराच्या आत आणि माझ्या शरीराच्या बाहेर सगळीकडे भरून राहिलेला जो आहे तो हरी आहे, तोच मुरारी आहे, तेच ब्रह्म आहे. आता असं सांगितल्यानंतर माऊलींची गोष्ट वेगळी आहे, पण आम्हाला समाधान कसं होईल, कारण आम्हाला तो अनुभव येणार नाही. आणि म्हणून आम्हाला काहीतरी पुढं, आमची पायरी पुढं नेली पाहिजे, आम्हाला साधकांना पुढं नेलं पाहिजे. आणि यासाठी समर्थांनी आम्हाला चतुर्दश ब्रह्मनिरूपण सांगितलं. म्हणजे काय? तर चतुर्दश ब्रह्म म्हणजे 14 ब्रह्म. खरं आहे एकच ब्रह्म, पण 14 ब्रह्म आहेत असं आम्हाला समर्थ सांगताय. मग 14 ब्रह्म कशी आहेत? तर ती ब्रह्माचीच वेगवेगळी नावं आहेत. आणि मग ती ब्रह्माचीच वेगवेगळी नावं आहेत, पण ती नावं ज्या वेळेला आम्ही पाहतो ते आम्हाला आमच्या डोळ्यांना दिसू शकतं. म्हणजे मागच्या समासामध्ये आम्ही त्याला माया म्हटलं, आम्ही त्याला प्रकृती म्हटलं. त्याच मायेला किंवा प्रकृतीला आता समर्थ इथं ब्रह्म हे नाव देत आहेत. आणि का देत आहेत? तर आपण आधीच पहिल्यापासून बघत होतो की मायेला स्वतःचं अस्तित्व नाही, प्रकृतीला स्वतःचं अस्तित्व नाही. ते ब्रह्माचीच एक शक्ती आहे, ब्रह्माचीच सावली आहे. आणि म्हणूनच त्या ब्रह्माच्या अनुषंगानं जी माया किंवा प्रकृती आम्हाला दिसते, त्या मायेला सुद्धा आम्ही परब्रह्म म्हणलं तर काय हरकत आहे? म्हणजे जसं मला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. मला विवेक म्हणत असतील, मला कोणी दुसरीकडे गेल्यानंतर सर म्हणत असतील, दादा म्हणत असतील, म्हणजे अशा वेगवेगळ्या नावांनी. पण मी एकच आहे, पण त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, त्याला संबोधित केलं जातं. पण जरी संबोधित केलं गेलं तरी सुद्धा तो माणूस, ती व्यक्ती एकच आहे, ती वेगवेगळी नाही, ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणून ज्यावेळेला चतुर्दश ब्रह्म निरूपण, ज्यावेळेला आम्ही हा समास पाहतो, त्यावेळेला समर्थांनी आम्हाला एक ब्रह्म सोडून अजून 14 ब्रह्म आहेत आणि ती मला आता पाठ केली पाहिजेत. आणि पाठ केल्यानंतर परीक्षेमध्ये आता चतुर्दश ब्रह्म निरूपण यांची नावं सांगा. आणि नावं सांगितल्यानंतर मी 1 2 3 4 अशा 14 नावं लिहितो आणि 14 मार्क मिळवतो. याच्यासाठी आम्हाला हा समास दिलेला नाही. आम्हाला हा समास यासाठी दिलेला आहे की साधकाला निर्गुण निराकार ब्रह्म आत आणि बाहेर सर्वत्र कोंदाटलेला जो हरी आहे, तो आम्हाला न दिसणारा हरी दिसायला यावा, त्यासाठी आम्हाला मदत व्हावी. साधकाची गाडी थोडीशी पुढे जावी. आणि आम्हाला जीवनामध्ये जगत असताना 24/7 वावरत असताना ज्या ज्या ठिकाणी मी पाहतो, ज्या ज्या ठिकाणी माझं लक्ष जातं, ज्या ज्या ठिकाणी मी वावरतो, तिथं सर्वच ठिकाणी ब्रह्म आहे असं माझी जाणीव होऊ देत, असं मला समजून येऊ देत आणि याच अशी मला अनुभव येऊ देत. यासाठी हा चतुर्दश ब्रह्म निरूपण सांगितलेला आहे. आणि म्हणूनच याला समर्थांचा विभूती योग असं म्हणायला काही हरकत नाही. याचं कारण भगवंतानी सुद्धा आम्हाला गीतेमध्ये
अर्जुनाने ज्यावेळेला प्रश्न विचारला की अरे मी तुझी कुठल्या भावामध्ये तुला पाहू, कुठल्या भावानी तुला समजावून घेऊ, त्यावेळेला भगवंतानी सांगितलं की अरे तू ज्या वेळेला या जीवनामध्ये जगत असशील, तू ज्या वेळेला सूर्य पाहत असशील त्यावेळेला सूर्यदेव म्हणून पाहू नकोस. त्या सूर्याची 12 नावं आहेत, ती बरोबरच आहेत, पण ते सूर्य ही माझी विभूती आहे, म्हणजे ते सूर्य म्हणजे मीच आहे असं समजून त्या सूर्याला नमस्कार कर. बघा, म्हणजे साधकासाठी ज्यावेळेला आम्ही सूर्याला नमस्कार करतो त्यावेळेला आम्ही सूर्याला नमस्कार तर करतो, पण त्याचबरोबर त्या भगवंताला नमस्कार करतो, कारण सूर्य हा भगवंता व्यतिरिक्त नाही, वेगळा नाही. भगवंत आणि सूर्य एकच आहे. भगवंताचीच विभूती सूर्य आहे. म्हणजे साधना आम्हाला वेगळी करायची कारण नाही. ज्या वेळेला आम्ही चंद्र बघतो त्यावेळेला सुद्धा ती भगवंताचीच विभूती आहे. चंद्राचं वर्णन साहित्यामध्ये अनेक पद्धतीने केलं जातं, त्याच्यावर अनेक कविता आहेत. पण साधक ज्या वेळेला चंद्राकडे पाहतो त्यावेळेला दुसरं त्याला काहीही दिसत नाही, त्याला फक्त त्याचा भगवंत दिसतो. आणि अशा पद्धतीने साधकाची प्रगती व्हावी, साधकाला हळूहळू निर्गुण निराकार एकच एकम अद्वितीय ब्रह्म कळावं, यासाठी या सगळ्या योजना केलेल्या आहेत. भगवंतानीच योजना केलेल्या आहेत की जेणेकरून साधकाला जीवनामध्ये जगत असताना सतत सदा सर्वदा त्या परब्रह्माचं चिंतन व्हावं, त्या परब्रह्माचं मनन व्हावं आणि त्याला अशी अनुभूती यावी की अरे मी ह्या शरीरामध्ये आहे, मी या माणसांमध्ये आहे, मी दिवसामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळी कामं करतो आहे, पण सर्व कामामध्ये मी त्या परब्रह्माचाच अनुभव घेतो आहे. आणि म्हणूनच आम्हाला विभूती योग किंवा चतुर्दश ब्रह्म निरूपण सांगितलेलं आहे. आणि ही एक प्रकारची साधनाच आहे. त्यामुळे साधना 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 हे काही तासांपुरती साधना नाही, तर साधकाचं आयुष्य हे 24/7 365 डेज हे साधनाच आहे. हा साधना मार्ग आहे. परमार्थ आणि प्रपंच हा वेगळा नाही. प्रपंचामध्ये सुद्धा आम्ही परमार्थ मार्गानेच जगण्याची दृष्टी ठेवली पाहिजे. म्हणजेच परमार्थ दृष्टीने, म्हणजेच या चतुर्दश ब्रह्म दृष्टीने आम्ही संबंध दिवसभर 24/7 365 डेज साधना केली पाहिजे. आणि कशी ते आता आम्हाला समर्थ सांगतात. का तर तेही सांगतात की रत्ने साधा या कारणे मृत्तिका लागे एकवटणे 14 ब्रह्मांची लक्षणे जाणीजे तैसी श्रीराम. समर्थ तिथं सांगतात की जर आम्हाला जर रत्न पाहिजे असतील, म्हणजेच थोडक्यात परब्रह्म पाहिजे असेल, त्याचा जर अनुभव पाहिजे असेल, तर रत्नासाठी आम्हाला मृत्तिका काढायला लागते. म्हणजे रत्नाच्या खाणीमध्ये जर आम्ही गेलो तर खूप माती काढायला लागते आणि माती काढल्यानंतर आम्हाला मृत्तिकेच्या आत खूप खाली खोल रत्न सापडतात. म्हणजे जर आम्हाला रत्नाची अपेक्षा असेल तर आम्हाला मृत्तिका काढणं, माती काढणं, त्याचं खोदणं हे आवश्यक आहे. तसंच आम्हाला जर ब्रह्म जर हवं असेल, ब्रह्म हे जर रत्न जर असेल आणि जर ते आम्हाला समजावून घ्यायचं असेल, आम्हाला त्याची अनुभूती पाहिजे असेल, तर आम्हाला मंथन केलं पाहिजे, आम्हाला साधना केली पाहिजे, म्हणजेच आम्हाला विचार केले पाहिजे. आणि म्हणूनच इथे सांगतात की मृत्तिका आणि रत्न याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. बघा की मृत्तिका ही मृत्तिकाच आहे, मृत्तिका ही मातीच आहे, रत्न हे रत्नच आहे. पण रत्न मिळवण्यासाठी आम्हाला मृत्तिकेमध्ये हात घालायला लागतो. समुद्र मंथन ज्या वेळेला झालं त्यावेळेला सुद्धा मंथन करत असताना अमृत येण्याच्या आधी अनेक गोष्टी सापडल्या, त्याच्यामध्ये विष सुद्धा होतं. म्हणजे जर अमृत जर मिळायचं असेल तर आम्हाला विषाचा सामना करायला लागतो. तसंच इथे
आम्हाला जर ब्रह्म पाहिजे असेल तर चतुर्दश ब्रह्म आम्हाला समजून घेतलं पाहिजे, त्याच्यामध्ये हात घातला पाहिजे, त्यावेळेलाच आम्हाला एकमेव अद्वितीय ब्रह्म म्हणजे काय हे कळेल. आणि म्हणून तिथे सांगतात की पदार्थे विण संकेत, द्वैता वेगळा दृष्टांत, पूर्व पक्षे विण सिद्धांत, बोलताची नये श्रीराम. म्हणजे इथं द्वैता वेगळा दृष्टांत म्हणजे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण खूप वेळेला चर्चा केलेली आहे की अद्वैत ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, आम्हाला जे अद्वैताचा अनुभव येणार म्हणजे ब्रह्माचा अनुभव येणार, हे हे ब्रह्म आहे किंवा ते ब्रह्म आहे असा अनुभव येणार नाही, तर अहम ब्रह्मास्मी असाच अनुभव येणार. म्हणजेच मी स्वतः ब्रह्मस्वरूप होणार आणि ब्रह्मस्वरूप झाल्यानंतरच, एकरूप झाल्यानंतरच मला तो अनुभव येणार. म्हणजे द्वैतामध्ये अनुभव नाही. म्हणून इथे म्हणतात की द्वैता वेगळा दृष्टांत, बोलताची नये श्रीराम. सिद्धांत आम्हाला बोलायचा असेल, कळून घ्यायचा असेल तर पूर्व पक्ष जाणला पाहिजे. आणि म्हणून पूर्व पक्षे विण सिद्धांत, बोलताची नये श्री. पदार्थे विण संकेत, बोलताची नये श्रीराम. आणि म्हणून आता बघा, आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखून सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे, अंतरी बाणे श्रीराम. म्हणजे ज्या वेळेला चतुर्दश ब्रह्म निरूपण आम्हाला समर्थ सांगणार आहे, त्याच वेळेला सुरुवातीलाच समर्थ आमच्या मनाची तयारी करतात की अरे चतुर्दश ब्रह्म हे मिथ्या आहे. मग मिथ्या असेल तर सांगायचं कशाला, तर ते आम्हाला दिसतं आणि म्हणून त्याची आम्हाला ओळख पडते. म्हणून मग ते ओळखून सांडावे असं म्हटलेलं आहे. म्हणजे आधी ते कळून घ्यायचं, आधी ते समजावून घ्यायचं आणि मग मनामध्ये पक्का धारणा करायची की जे आता सगळं आम्ही समजावून घेतलं ते चतुर्दश ब्रह्म आहे आणि एकमेव अद्वितीय ब्रह्म, शुद्ध ब्रह्म, विमल ब्रह्म हे या चतुर्दश ब्रह्माच्या पलीकडे आहे, वेगळं आहे. म्हणजेच चतुर्दश ब्रह्माचा निराश करायचा, मग ते ओळखून सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे, अंतरी बाणे श्रीराम. असं का करायचो? याचं कारण असं आहे की ते जे ब्रह्म आहे ते निर्गुण निराकार असल्यामुळे, ते आम्हाला शब्दात सांगता येत नसल्यामुळे, ते आमच्या मनाने त्याचा अनुभव येत नसल्यामुळे, इंद्रिय अगोचर असल्यामुळे आम्हाला ते समजून घेण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी दुसरी कुठलीही साधन नाही. आणि साधन जर आम्हाला जर असेल तर हेच साधन आहे की तुम्ही त्याच्या अनुषंगाने बाकीचं सगळं पाहायचं आणि ते पाहिल्यानंतर ते सोडून द्यायचं आणि ते सोडून दिल्यानंतर जे काही राहतं ते शुद्ध ब्रह्म आहे. ही शास्त्रातली पद्धत आहे. न इति न इति न इति, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. आणि म्हणून जर पुढे सत्य ते स्वभावे, अंतरी बाणे श्रीराम. कारण आमच्या अंतरामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये असा निश्चय झाला पाहिजे की अरे अहम ब्रह्मास्मी इति. याच्यामध्ये कुठलाही संशय नाही, याच्यामध्ये कुठलाही शंका नाही. ते सत्य आमच्या आत बांधलं गेलं पाहिजे. म्हणजे दृढ झालं पाहिजे की अहम ब्रह्मास्मी सर्वम खलविदम ब्रह्म. हे जे सत्य आहे तो माझा स्वभाव झाला पाहिजे. आज माझ्यामध्ये देहबुद्धी आहे. आज मी स्वतःला 5 फूट 10 इंच समजतो. आज मी स्वतःला लिमिटेड समजतो. आज मी स्वतःला अतिशय छोटा, कमी शक्तिमान असा मी समजतो. आणि माझ्यामध्ये थोडासा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे असं आपण म्हणू, की ज्याच्यामुळे या जीवनामध्ये जगत असताना मला लगेच दुःख होतात, मला लगेच दुःखाचा अनुभव येतो, संकटांचा अनुभव येतो. मलाच माझ्या मनामध्ये असलेल्या राग, द्वेष, मद, मोह, मत्सर यांचा अनुभव येतो. आणि मी या जीवनामध्ये जगत असताना आनंदानं, शांततेनं, सुख समाधानानं जगू शकत नाही. कारण का की मी माझ्या सगळ्या प्रसंगामध्ये
त्या प्रसंगांशी तादात्म्य होतो आणि म्हणूनच मी सत्य काय आहे हे ओळखत नसल्यामुळे, माझं स्वतःचं स्वरूप ओळखत नसल्यामुळे, मी माझ्या स्वतःला म्हणजे माझ्या शरीराला साक्षीभावानं पाहत नसल्यामुळे, मी माझ्या मनाला साक्षीभावानं पाहत नसल्यामुळे, मी मनाशी तादात्म्य झाल्यामुळे, मी माझ्या शरीराशी तादात्म्य झाल्यामुळे मला ते सत्य अनुभवायला येत नाही आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये सर्व दुःख आहे आणि ते दुःखाचा जीवनामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी, आत्म्यावरचा विश्वास, आत्म्याचा विश्वास किंवा आम्हाला आत्मानंद मिळण्यासाठी, आत्म्याचा आनंद मिळवण्यासाठी, ते सत्य आम्हाला समजण्यासाठी, त्या सत्याचा अनुभव येण्यासाठी, नवे नवे ते सत्य हाच माझा स्वभाव होण्यासाठी आम्हाला चतुर्दश ब्रह्मनिरूपण सांगितलेलं आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे की म्हणो 14 ब्रह्मांचा संकेत, बोलीला कळावया सिद्धांत, येथे श्रोती सावचित्त, क्षण एक असावे श्रीराम. म्हणून सगळ्या श्रोत्यांना सावधान करतात आणि म्हणतात की तुम्ही पहिल्यांदा कॉन्टेक्स्ट जाणून घ्या. मी कशासाठी या 14 ब्रह्मांचा संकेत तुम्हाला सांगतोय. ही 14 ब्रह्म आम्हाला पाठ करायची नाही, 14 ब्रह्माला आम्हाला धरून ठेवायचं नाही. एकमेव अद्वितीय जे ब्रह्म आहे, जे निर्गुण निराकार ब्रह्म आहे, ते निर्गुण निराकारच्या पलीकडे असणारा जे ब्रह्म आहे ते मला सिद्धांत आहे आणि ते करण्यासाठी मी हा 14 ब्रह्मांचा संकेत तुमच्या समोर ठेवतो आहे. आणि आता एका पाठोपाठ समर्थ 14 ब्रह्म म्हणजे काय सांगतात. आपण त्या सगळ्यांचा आपण अर्थ पाहणार आहोत. पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे ओमित्तेकाक्षरम ब्रह्म, तिसरे खम ब्रह्म, बोलली श्रुती श्रीराम. समर्थ सांगतात की पहिलं काय आहे, तर पहिलं आहे ते शब्द ब्रह्म आहे. पण शब्द ब्रह्म म्हणजे काय, तर शब्दांनी ज्या ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे, की ज्या शब्द उच्चारल्यानंतर त्या ब्रह्माचं वर्णन केलं जातं, की आम्ही जे सगळे आता बोलताना निरूपण करताना जे सगळे शब्द वापरतो आणि त्या शब्दातून ब्रह्म काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो, हे फक्त शाब्दिक ज्ञान आहे, हे अनुभवजन्य ज्ञान नाही, तो ब्रह्माचा अनुभव नाही. पण शब्द आम्हाला ऐकता येतात. बघा, शब्द हे मायेमध्ये आहेत, शब्द हे प्रकृतीमध्ये आहेत, म्हणून शब्द हे सुद्धा येतात आणि जातात. पण त्या शब्दांनीच मी ब्रह्म समजावून घेऊ शकतो, म्हणून त्या शब्द ब्रह्माचा सुद्धा उपयोग आहे. म्हणून पहिलं ब्रह्म शब्द ब्रह्म आहे. म्हणजे शब्द ब्रह्म हे थेरी आहे, शब्द ब्रह्म हे अनुभवजन्य नाही. शब्दांनी आम्हाला ब्रह्माचा अनुभव येऊ शकत नाही, पण ब्रह्माचा अनुभव येण्यासाठी शब्द ब्रह्म उपयोगी आहे, ते मला कळू शकतं. म्हणून आम्हाला ते, म्हणून ही जरी येणारं जाणारं आहे, शब्दाला जरी उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे, शब्द मायेमध्येच आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी समर्थांनी शब्द वापरताना इथे त्याला माया किंवा प्रकृती न म्हणता ब्रह्मच असं शब्द वापरून याला शब्द ब्रह्म असं म्हटलेलं आहे. असा एक वेगळा शब्द समर्थांनी इथं केलेला आहे. आणि त्याच्यातून आम्हाला सांगितलं काय, तर हे शब्द ब्रह्म हे मायेमध्ये आहे, मायेचं स्वरूप आहे. पण ब्रह्म हे मायेला शक्ती देत असल्यामुळे, आता बघा, मी शब्द उच्चारतो कसा, तर मला ब्रह्माची शक्ती आहे म्हणूनच मी शब्द उच्चारू शकतो. जर शब्द उच्चारता येत नसतील, माझे जर सेन्सेस जर गेलेले असतील, तर माझ्या तोंडातून शब्द बाहेर फुटणार नाही. आणि म्हणूनच शब्दाला वेगळं स्वतःचं अस्तित्व नाही. ब्रह्म असल्याशिवाय शब्द ब्रह्म होऊ शकत नाही. म्हणून आम्हाला पहिलं ब्रह्म सांगितलं. आणि बघा, ह्याच्यातनं काय सांगितलं, की ह्याच्यातून सांगितलं की अरे, शब्द ज्याला तू उच्चारतोस ते तू शब्द म्हणून म्हणू नकोस, ते सुद्धा ब्रह्म आहे असं तू समज. म्हणजे काय, की जे जे मी बोलतो, जे जे मी ऐकतो, ते सुद्धा ब्रह्मच आहे. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेला बोलताना मी त्या ब्रह्माची, म्हणजेच
त्या एकमेव अद्वितीय असणाऱ्या ब्रह्माची जाणीव माझ्या हृदयामध्ये सदैव येते. कारण मी संबंध आयुष्यामध्ये सारखं बोलत असतो. म्हणजे ज्या ज्या वेळेला मी बोलेन आता इथून पुढे बघा, की आतापर्यंत मी नुसता फक्त बोलत राहतो, त्याच्यातून मी काहीतरी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतो. हे कम्युनिकेशनचं मीडियम आहे हे मला कळतं. मी त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज देतो. ते कुठलंही वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज असेल, अगदी कविता असेल, विनोद असेल, पण साधकाच्या दृष्टीनं ते शब्द उच्चारलेले आहेत ते सुद्धा ब्रह्म समानच आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला मी एक शब्द ज्या वेळेला ऐकतो किंवा बोलतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये ती वृत्ती उठते, तो विचार येतो की अरे हे सुद्धा ब्रह्मच आहे, हे शब्द ब्रह्म आहे. दुसरं ब्रह्म, तुझे औमित्तिकाक्षरम ब्रह्म. आपल्याला गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी हे सांगितलेलं आहे की ओम इति एकाक्षर ब्रह्म. ओम हे अक्षर, अ उ म म्हणजे ओंकार हा प्रथम निर्माण झाला. हे अक्षर पहिल्यांदा निर्माण झालं या सृष्टीमध्ये. आणि म्हणून ओंकाराला अतिशय महत्व आहे. का महत्व आहे की ज्या वेळेला ओंकार केला जातो त्यावेळेला ओंकाराच्या ध्वनीमधून त्या परब्रह्माचा निर्देश केला जातो. त्या परब्रह्माचं वर्णन केलं जातं. ओंकार म्हणल्यानंतर माझ्याच आत मनामध्ये एक भावना निर्माण होते, वृत्ती निर्माण होते की तेच ब्रह्म आहे, ते अक्षर ब्रह्म आहे, ते क्षर ब्रह्म नाही. अक्षर म्हणजे न क्षर होणार, त्याचा क्षय होत नाही. म्हणजे ओंकार ज्या वेळेला म्हणून गीतेमध्ये सुद्धा ओम तत्सत हे ज्या वेळेला 3 अक्षर उच्चारली जातात, या 3 अक्षरांच्या उच्चारणानं आम्ही निर्देश केला जातो की त्या ब्रह्माचा निर्देश केला जातो. ते ब्रह्म कसं आहे, सगळीकडे पसरलेलं आहे, भरला घनदाट हरी दिसे असं ते ब्रह्म आहे. पण त्याचा मला जर निर्देश करायचा असेल तर ओम इत्येकाक्षरम ब्रह्म. म्हणजे ज्या ज्या वेळेला ओमचा निर्देश केला जातो त्यावेळेला माझ्या मनामध्ये वृत्ती उठते की अरे ती वृत्ती म्हणजेच ते ब्रह्म आहे. तिसरे खम ब्रह्म बोलती श्रुती श्रीराम. तिसरं ब्रह्म म्हणजे बघा, खम म्हणजे आकाश. आता आकाश हे आपण मागच्या वेळेला बघितलेलं होतं की पंचमहाभूतांमधलं सर्वात सूक्ष्म असलेलं भूत हे आकाश आहे. याचं कारण असं आहे की आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूत आहेत. जरी ही पृथ्वी आम्हाला दिसू शकते कारण आम्ही पृथ्वीवरच चालतो, बोलतो, आमचे सगळे व्यवहार या पृथ्वीवर होतात. पाणी, अग्नी यांचा आम्हाला अनुभव अगदी पदोपदी येतो. आणि बेंगलोरमध्ये तर आता पाणी अजिबात मिळत नसल्यामुळे तर त्याचा जास्तच आमचं चिंतन होतं की आता टँकरनी पाणी कधी येईल आणि किती आम्हाला त्याच्यासाठी पैसे मोजायला लागतील. आम्हाला त्या पाण्याचं चिंतन सदोदित आहे. बेंगलोरच्या साधकांना ही साधनेची मोठी संधी आहे. कारण पाणी म्हणल्यानंतर ते पाणी पाणी नाही तर ते ब्रह्म आहे. तसं आकाश ज्यावेळेला उच्चारला जातो किंवा आम्ही आकाशाकडे बघतो, ज्यावेळेला आकाशामध्ये बघतो त्यावेळेला आकाश ही पोकळी आहे. पण इथं समर्थ म्हणतात की आम्ही आकाशामध्ये पोकळी म्हणून बघू नये, तर ते खम ब्रह्म म्हणजे आकाश हे एक ब्रह्मस्वरूप आहे. हे तिसरं ब्रह्म असं श्रुती सुद्धा म्हणते. कारण आपण पंचीकरण आणि हे सगळं बघितलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आता कळायला सोपं असेल. आपण इथे जास्त इलॅबोरेट करणार नाही. मागच्या समासामध्ये आपण त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पण इथे समर्थांना स्पेसिफिकली खम ब्रह्म सांगितलेलं आहे. याचं कारण असं आहे की ते परब्रह्म हे आकाशाला सुद्धा व्याप्त करणार आहे. म्हणजे ते आकाशाला सुद्धा पेक्षा सूक्ष्म आहे. आकाशाला व्याप्त करणार असल्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त आम्ही खम ब्रह्मापर्यंत पोहोचू शकतो. खम ब्रह्म आम्हाला कल्पना करू शकतो. आम्हाला ते कितीही जरी नाही म्हणलं तरी डोळ्यांना ते दिसू शकतं. कारण वरती आम्ही जर गेलो, तारे बघायला गेलो आणि तारे बघत असताना किंवा आम्ही विमानामध्ये असू 30-35 हजार फुटावर, त्यावेळेला आम्हाला जो सगळी बाहेर बघितल्यानंतर जे आकाश दिसतं
ते आकाश हे दुसरं तिसरं काहीही नसून आम्ही आकाश बघतो ते तर आहेच, पण ते आकाश बघतानाच माझ्या मनामध्ये एक अशी वृत्ती भाव निर्माण होतो की अरे ते सुद्धा परब्रह्म आहे, ते आकाश आहे आणि आकाशापेक्षा सुद्धा परब्रह्म व्यापक आहे. आणि साहजिकच आम्हाला आमचे हात जोडले जातात आणि म्हणून हे आम्हाला सांगण्यासाठी. आणि आकाशाचा दुसरा सिग्निफिकन्स असा आहे की आकाशाला शून्य असं म्हणलेलं आहे, कारण आकाशामधनं काहीच आम्हाला कळू शकत नाही, दिसू शकत नाही, अनुभवाला येऊ शकत नाही. म्हणून शून्याची बरोबरी आकाशाशी केली जाते. म्हणून इथे त्यांनी समर्थांनी तिसरं खम ब्रह्म असं त्याला नाव म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, आम्हाला हे सगळं ज्यावेळेला बघतो त्याच्यात आम्हाला एवढं लक्षात येतं की हे सगळं पंचमहाभूतात आहेत, म्हणजे ते मायेमध्ये आहे. ही माया आहे, ही प्रकृती आहे, म्हणजे हे परब्रह्म नाही. पण तरी सुद्धा ती माया प्रकृती परब्रह्मापासून निर्माण झालेली असल्यामुळे, तिला स्वतःचं अस्तित्व नसल्यामुळे तिला फक्त एक सफिक्स लावला, प्रिफिक्स लावला आणि म्हणलं की हे खम ब्रह्म आहे. म्हणजे आकाश हे वेगळं म्हणण्याच्या ऐवजी त्याला मी खम ब्रह्म असं समर्थांनी नाव दिलं. चौथे जाण सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म. चौथं ब्रह्म काय म्हणलं तर सर्व ब्रह्म. सर्व ब्रह्म म्हणजे काय की आता समर्थांनी त्या पंचमहाभूतातलं आकाश ते पण इथं घेतलं आणि जे जे आम्हाला सर्व काही पंचमहाभूत आहेत ते सर्व ब्रह्मच आहे आणि त्याला सर्व ब्रह्म असं त्यांनी नाव दिलं. का नाव दिलं असेल तर अगेन सेम की ज्या वेळेला आम्ही आकाशाकडे बघतो, ज्या वेळेला आम्ही वायूकडे पाहतो, वायूचा आम्हाला स्पर्श होतो, वाऱ्याची झुळूक आम्हाला दिसते. सध्याच्या काळामध्ये उन्हाळा खूप आहे आणि उन्हाळ्याच्या मध्ये जर वाऱ्याची झुळूक आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं. म्हणजे त्या पण आम्ही त्याच्याकडे फक्त वारा म्हणून बघतो, किती छान झुळूक आली म्हणून बघतो आणि सोडून देतो. समर्थ म्हणतात की अरे तू वाऱ्याची झुळूक ज्याला घेशील त्याला ते वारं म्हणू नकोस. ते पंचमहाभूत आहे, सतत तू शिकलेला आहेस, पण ते सुद्धा एक सर्व ब्रह्मच आहे. म्हणजे आपल्याला लहानपणी सगळ्या आई वडिलांनी शिकवलं असेल की जे आम्ही अन्न खातो ते सुद्धा परब्रह्मच आहे. म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म असं ज्यावेळेला म्हणलं जातं, मग अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे का? तर अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे याचं कारण का की ब्रह्माशिवाय अन्न तयार होऊ शकत नाही. म्हणून अन्न ब्रह्म हे सुद्धा एक ब्रह्मच आहे. म्हणजे थोडक्यात आम्ही काय शिकतो आहोत तर ह्या जगामध्ये जे जे काही आहे आणि सगळे जे संत म्हणतात की तो मुरारी सर्व व्यापक आहे, चराचरामध्ये जड अजड सर्व गोष्टीमध्ये तो आहे. म्हणजे काय तर ते आम्हाला इथं कळून देण्यासाठी 14 ब्रह्माचं नियोजन करण्यात आलेलं आहे की आम्ही पाणी पाहताना नुसतं पाणी म्हणून पाहू नये. पाणी पाहताना ते जीवन आहे, पाणी जर नसेल तर आमचं जीवन शक्य नाही, व्यर्थ आहे. म्हणून ते आम्हाला वंदनीय आहे, ती आमची देवता आहे आणि म्हणून आम्ही त्याला नमस्कार करतो. पाण्याला आम्ही नुसतं पाणी म्हणत नाही, H2O जरी म्हणलं तरी ती केमिकल संज्ञा आहे. पण आमच्या संस्कृतीमध्ये पाण्याला सुद्धा ब्रह्माची उपमा दिलेली आहे. आणि म्हणून अग्नीला सुद्धा देवता म्हणलेलं आहे. अग्नीला सुद्धा म्हणजे पाचही जी पंचमहाभूत आहेत त्या सर्वांना ब्रह्माने व्याप्त केलेलं असल्यामुळे त्याला एक प्रिफिक्स लावला. आणि जे जे आम्हाला आम्ही पंचमहाभूतांपैकी कुठलंही भूत आम्ही ऐकू, पाहू आणि आम्ही पाहू शकतो. पाणी आम्ही पाहू शकतो, पाणी पिऊ शकतो, अग्नी आम्ही पाहू शकतो, अग्नीनं आम्हाला भाजूही शकतं. म्हणजे ज्या वेळेला आम्हाला या सगळ्यांचा अनुभव येतो, आम्हाला पाची भूतांचा ज्यावेळेला अनुभव येतो त्यावेळेला आत आमच्या मनामध्ये वृत्ती उठली पाहिजे की अरे हे सुद्धा ब्रह्मच आहे, ब्रह्माचंच स्वरूप आहे. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात की चौथे जाण सर्व ब्रह्म. म्हणजे जे जे आम्हाला काही पंचमहाभूतातनं जे जे काही निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काही येतं. पंचमहाभूतामध्ये माझं शरीर येतं, पंचमहाभूतांना निर्माण झालेलं माझं अंतःकरण येतं. आपण पंचीकरण सगळं बघितलेलं आहे.
आणि म्हणून जे जे काही आम्हाला आहे ते सर्व ब्रह्म आहे, असं चौथं ब्रह्म जाण असं समर्थ इथं सांगतात. आता थोडं डिस्टिंक्शन करतात की जरी आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की जे जे काही सृष्टीमधून निर्माण झालेलं आहे पंचमहाभूतांमधून ते जड आहे, त्याच्यामध्ये चेतना नाही. आणि जर त्याच्यामध्ये जर चेतना येणार असेल तर ते पुढचं ब्रह्म प्रिफिक्स लावला चैतन्य ब्रह्म. आणि म्हणून पाचवं ब्रह्म सांगितलं की पाचवे चैतन्य ब्रह्म, म्हणजे जे चेतना देणारं जे आहे की संबंध सगळ्या सृष्टीमध्ये जर आम्हाला जर चेतना मिळत असेल आणि जड वस्तू अजड वस्तू जड वस्तू अजड होत असेल, म्हणजेच माझं स्वतःचं शरीर जे जड आहे ते चेतनामय दिसत असेल, म्हणजे या शरीरामध्ये काहीतरी आहे ते मला चेतनमय करतं, ते चैतन्य ब्रह्म आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला मी माझ्या शरीराकडे पाहतो त्यावेळेला मी माझ्या नुसत्या शरीराकडे पाहत नाही, तर माझ्या मनामध्ये एक ग्रॅटिट्यूड, एक कृतज्ञता निर्माण होते. अरे माझ्या मनामध्ये चैतन्य ब्रह्म आहे म्हणूनच मी जिवंत आहे. नव्हे नव्हे माझ्या सृष्टीमध्ये आजूबाजूला जी सगळी माणसं दिसत आहेत ती माणसं हलताना चालताना बोलताना दिसत आहेत, म्हणजे त्यांच्या आत सुद्धा चैतन्य ब्रह्म असलंच पाहिजे. म्हणजे मी माणसांकडे पाहत नाही, मी व्यवहार करताना त्यांच्याशी बोलतो, बाकी सर्व करतो, पण माझ्या मनामध्ये आत एक जाणीव आहे, एक समज आहे की अरे माझ्या आत जे चैतन्य ब्रह्म आहे तेच चैतन्य ब्रह्म त्यांच्या आत सुद्धा आहे, सर्वांच्या आत आहे. आणि त्याची सत्ता आमच्या सगळ्यांच्यावर असल्यामुळे, सत्ता म्हणजे एक पोझिशन, म्हणजे सत्ता, आपल्या सगळ्यांना सत्ता हा शब्द माहिती आहे, कळतो आहे, म्हणून त्याला सत्ता ब्रह्म असं सहावं नाव दिलं की सत्ता ब्रह्म हे सुद्धा एक ब्रह्मच आहे. 14 ब्रह्मामधलं साक्षी ब्रह्म सातवे. म्हणजे आता आपल्याला थोडंसं लक्षात येत असेल की ज्या वेळेला मी 14 ब्रह्म पाहतो, अभ्यासतो, त्यावेळेला आम्ही काय करतो तर ती ब्रह्माची लक्षणच आम्ही अभ्यासत आहोत. आणि आम्ही तसं जर झालो तर आम्ही ते ब्रह्माचा अनुभव घेऊ शकतो. म्हणजे साक्षी ब्रह्म हे कसं आहे तर ते ब्रह्म या सर्वांचा साक्षी आहे. माझ्या आतच असलेलं ब्रह्म माझ्या मनाचा साक्षी आहे, म्हणजे माझ्या मनामध्ये जे काही विचार येतात त्या विचारांपासून ते ब्रह्म वेगळं आहे. त्या विचारांमध्ये ते एकाग्र होत नाही, ते तादात्म्य होत नाही, ते एकरूप होत नाही. साक्षी राहून, अलिप्त राहून, निस्संग राहून ते माझ्या मनाकडे, माझ्या मनाला चेतना देतं, ते माझ्या शरीराला चेतना देतं. आणि म्हणून असं ते साक्षी ब्रह्म आहे. साक्षी ब्रह्म हीच सुद्धा अंतःकरणाची वृत्ती आहे, त्यालाच आपण अहंकार असं म्हणतो. म्हणून आत्माकार वृत्ती ज्यावेळेला आम्ही निर्माण होते, आमच्या आत सदैव होते, ते साक्षी ब्रह्मामुळे निर्माण होते. आम्ही साक्षी भावाचा अभ्यास केल्यामुळे निर्माण होते. आणि साक्षी भावाचा अभ्यास केल्यामुळे आम्ही ह्याच जीवनामध्ये राहत असताना, ह्याच जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग अनुभवत असताना आम्ही त्या प्रसंगापासून साक्षी भावानं, प्रसंगामध्ये इन्व्हॉल्व न होता, प्रसंगापासून अलिप्त राहून, निस्संग राहून, साक्षी राहून आम्हीच आमच्या शरीराकडे पाहतो, आम्हीच आमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांमध्ये पाहतो. चांगले प्रसंग असतील, वाईट प्रसंग असतील, त्या सर्व प्रसंगांमध्ये आम्ही साक्षी राहून, अलिप्त राहून, निस्संग राहून, शांत राहू शकतो. हेच या साक्षी ब्रह्माचं उपयोग आहे. 8वे सगुण ब्रह्म, 9वे निर्गुण ब्रह्म. आपण मागच्या वेळेला पण बघितलं होतं की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, म्हणजे ते ब्रह्म सगुण आहे का निर्गुण आहे. सगुण जर असेल तर ते पंचमहाभूतांमध्ये आहे, ते मायेमध्ये आहे, ते प्रकृतीमध्ये आहे. आणि त्याच्या अनुषंगाने ते सगुण नाही म्हणजे निर्गुण आहे, म्हणजे निगेशन आहे, म्हणून त्याला निर्गुण म्हटलं. म्हणजे फक्त ही शब्दांची कसरत झाली. आणि म्हणून
माऊली सुद्धा ज्यावेळेला म्हणतात की अरे ते सगुण आहेस का निर्गुण आहे, तर ते सगुणही नाही आणि निर्गुणही नाही. आणि ज्या वेळेला असा सिद्धांत मांडला जातो त्यावेळेला अपोजिट ऑल्सो ट्रू, ते सगुणही नाही आणि निर्गुणही नाही, म्हणजे ते सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. म्हणजे आता तुम्हाला थोडंसं कळेल की ज्या वेळेला सगळे संत म्हणतात की अरे आम्हाला त्या परब्रह्मापासून वेगळं काढूच शकत नाही, आम्ही हा प्रश्नच, साधकाला हा प्रश्नच येता कामा नाही की ते परब्रह्म कुठे आहे. जसं प्रल्हादाला प्रश्न विचारला की अरे तुझा भगवान, तू नारायण नारायण म्हणतोयस, तो नारायण कुठे आहे. तो म्हणला की नारायण कुठं नाही हे मला सांग. हा प्रश्नच चुकीचा आहे. नारायण सगळीकडे आहे आणि तो सगळीकडे आहे म्हणजे काय आहे, तर ती ही कल्पना नाही, तर ती ही रियालिटी आहे की अरे जे जे काही निर्माण झालेलं आहे, जे जे आम्हाला काही दिसतं आहे, जे जे काही पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं आहे, माझं शरीर असेल, माझं अंतःकरण असेल, सर्व झाडं झुडपं नद्या वेली प्राणी इतर मनुष्य, हे सगळे सगुणामध्येच आहेत ते आम्हाला दिसतात. प्रत्येकाला गुण आहेत, म्हणजे प्रत्येकाला राग द्वेष मद मोह मत्सर आहेत. प्रत्येकामध्ये सत्व रज तम हे 3 गुण आहेत. आणि ते जर हे सगळं सगुणांनी बनलेलं जर ती गाठोडी असेल माझ्या समोर बोलणारी, आणि त्याचं नाव जर मी विवेक असं दिलं असेल, तर त्या सगुणाच्या अनुषंगाने त्या विवेक मध्ये निर्गुण ब्रह्म सुद्धा असलं पाहिजे की जे त्या सगुणापासून वेगळं आहे आणि त्या सगुणापासून वेगळं राहून ते त्या सगुणाला चैतन्य देतं, साक्षीभावानं त्याच्याकडे पाहतं आणि ते निर्गुण ब्रह्म आहे. म्हणून मग ते ब्रह्म कसं आहे, ते सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. अदर वे राऊंड ते सगुणातही नाही आणि ते निर्गुणातही नाही. म्हणजे हे आम्हाला वेगवेगळ्या शब्दांनी ज्या वेळेला आमच्या पुढे हे ठेवलं जातं, हे शास्त्र, त्यावेळेला आम्हाला त्या ब्रह्माची क्लॅरिटी यायला लागते. आणि म्हणून याच्यातनं आम्हाला काय करायचंय, तर त्या ब्रह्माची क्लॅरिटी मिळवण्यासाठी हे सगळं आहे. 10वे वाच्य ब्रह्म जाणावे पे. वाच्य ब्रह्म म्हणजे जे काही शब्द येतात, ते शब्द ते सुद्धा ब्रह्मच आहेत. कारण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की वाचेची एक शक्ती आहे. तिला आम्ही सरस्वती माता म्हणतो, शारदा माता म्हणतो, की शारदा माता प्रसन्न झाल्याशिवाय हे शब्द आम्ही उच्चारू शकत नाही. आणि म्हणून ती जी शक्ती आहे शारदा माता किंवा सरस्वती माता, तिला सुद्धा वाच्य ब्रह्म असं म्हटलेलं आहे. अनुभव ते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे. म्हणजे जो जो आम्हाला अनुभव येतो या समाजामध्ये वावरत असताना, या शरीरामध्ये वावरत असताना, तो अनुभव हा कुणाचा येतो. म्हणून आम्ही ज्याला शास्त्रामध्ये म्हटलं जातं की अगदी वडा जरी खाल्ला, बटाटा वडा जरी आम्ही खाल्ला, या शास्त्रामध्ये ह्या जीवनामध्ये कुठलेही आम्ही भोग भोगले, ते भोगातून जो आम्हाला आनंद मिळतो असं आम्हाला जे वाटतं, कार घेतल्यानंतर जो मिळालेला आनंद आहे तो कार मधला आनंद आहे असं मला वाटतं. बटाटे वडा खाल्ला आहे, तो बटाटे वड्याचा अनुभव आम्हाला येतो आणि आम्हाला आनंद होतो. हा आनंद हा बटाटे वड्याचा नाही, हा आनंद त्या कारचा नाही. या सगळ्या गोष्टी बाहेर आहेत, तर तो अनुभव, तो आनंद आत येतो आणि तो आत येणारा अनुभव हे सुद्धा ब्रह्मच आहे. आणि त्याला नाव दिलं की अनुभव ब्रह्म. आणि म्हणून 12वं ब्रह्म त्यांनी सांगितलं की जे आनंद म्हणजे आनंद स्वरूप हेच ब्रह्मस्वरूप आहे. त्यामुळे जो जो कुठला आनंद आम्हाला जो ह्या जीवनामध्ये मिळतो, ते सर्व आनंद ब्रह्म आहे. तदाकार ते 13वे. ते ज्या वेळेला आम्ही एकरूप होतो, त्यावेळेला देर इज नो टू, अद्वैत निर्माण होतं. आणि ते तदाकार म्हणजे अद्वैत हे सुद्धा ब्रह्मच आहे. आणि त्याला तदाकार ब्रह्म असं 13वं नाव दिलं. आणि 14वं अनिर्वाच्य म्हणजे की जे सांगता येत नाही, त्याच्यावर आपल्याला पूर्णपणे समास आपण पाहिलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला इलॅबोरेट करायचं कारण नाही. अशा पद्धतीने 14 ब्रह्म आम्हाला समर्थाने इथं सांगितले. सांगण्याचा उद्देश हा एकच आहे की हा विभूती योग आहे, की ज्या ज्या वेळेला आम्ही हे सगळं करतो, म्हणजे ज्या ज्या वेळेला आम्ही ह्या, बघा साधनेचं किती व्यापक, किती व्हिजन मोठी आहे.
साधना साधना म्हणजे काय? तर साधना म्हणजे काय? तर जीवनामध्ये मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्यावेळेला मी जागा असतो, त्यावेळेला मी काहीही जरी केलं तरी ते मी परब्रह्मामध्येच करतो आणि परब्रह्मा व्यतिरिक्त मी काहीही करत नाही. याची जाणीव ज्यावेळेला मला होते, त्यावेळेला मला त्या ब्रह्माचा तदाकार राहून अनुभव येतो. ऐसी ही 14 ब्रह्मे याची निरूपले नामे आता स्वरूपाची वर्मे संकेते दाऊ श्रीराम. आता समर्थ अजून पुढे आम्हाला नेतात की नुसतं आता नावं सांगितली, आता म्हणतात की आता त्याचं स्वरूप सांगतात. आता ह्याचा निराश करायचं चाललंय. म्हणजे थोडक्यात काय की आता हे 14 ब्रह्म सांगितलं आणि त्याचा आता निराश करायचं चाललेलं आहे. कसं सांगतात की अनुभवय बिण भ्रम या नाव शब्द ब्रह्म श्रीराम. आता औमित्य एकाक्षर ब्रह्म ते एकाक्षर श्रीराम. हे आपण आता ज्यावेळेला आपण नावं घेत होतो त्यावेळेला सगळं आपण पाहतच होतो की जर शब्द ब्रह्म असं नाव उच्चारलं असेल आणि शब्द ह्यालाच जर ब्रह्म म्हणत असेल तर त्याचा जर अनुभव येत नसेल, फक्त ते शाब्दिक ज्ञान असेल, हे फक्त नुसतं बोलणं असेल, थेरी असेल, तर त्याला काही अर्थ नाही. म्हणून ते भ्रम आहे असं समर्थ म्हणतात. म्हणजे आता जे काही बोललं त्याचं खंडन करणं चाललंय. म्हणजे जे बोललं ते ब्रह्म नाही किंवा त्याचं स्वरूप कसं आहे त्यात आम्हाला समर्थ समजावून सांगतात की जर आम्ही मगाशी सांगितलं की हे शब्द ब्रह्म आहे, हो आहे, पण आता म्हणतात की नुसतं शब्द ब्रह्म, नुसतं शब्दाचा काय उपयोग? अनुभव जर नसेल तर तो नुसता भ्रम आहे. म्हणजे शब्द ब्रह्माला सुद्धा लिमिटेशन आहे. ओम इत्तेक अक्षर, ओंकार हे ब्रह्म आपण बघितलं म्हणजे अक्षर ब्रह्म आहे, ते एकाक्षर ब्रह्म आहे. आता पुढचं म्हणतात की खम शब्दे आकाश ब्रह्म महदाकाश व्यापक ब्रह्म आता बोलीजेल सूक्ष्म ब्रह्म सर्व ब्रह्म सिद्धा. म्हणजे जरी खम ब्रह्म जरी म्हणलं, आकाश ब्रह्म म्हणलं, अगदी ते महदाकाश आहे, व्यापक ब्रह्म आहे असं जरी म्हणलं तरी सुद्धा ते परब्रह्माच्या आत आहे आणि परब्रह्मापेक्षा ते व्यापक नाही. आणि म्हणून खम ब्रह्मामध्ये, आकाश ब्रह्मामध्ये सुद्धा लिमिटेशन्स आहेत. हे का सांगितलं की उद्या साधकाला असं वाटू नये, बघा, साधकाला असं वाटू नये की अरे हेच माझं ब्रह्म आहे. बघा, म्हणजे ज्या ज्या वेळेला मी मूर्ती पूजा करतो, ज्या ज्या वेळेला मी देवळामध्ये जातो, ज्या ज्या वेळेला आम्ही देवाला नमस्कार करतो, सगुण पूजा करतो, त्यावेळेला आम्ही त्या सगुण पूजेमध्ये रमतो, सगुण पूजेमध्ये आम्हाला शांतता मिळते, सगुण पूजेमध्ये आम्ही आनंदमय होतो. आणि आम्हाला काय वाटायला लागतं की अरे तेच ब्रह्म आहे, तेच सर्वस्व आहे. नामदेवांचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहितीये की पांडुरंग त्या मूर्तीमध्येच आहे, नवे नवे फक्त तो पंढरपुरामध्येच आहे, बाकी कुठेही नाही. असं ज्या वेळेला त्याला लक्षात आलं, असं ज्या वेळेला त्याचा विश्वास झाला, त्याच वेळेला त्याला गुरूंची गरज लागली आणि त्याला गुरु सापडले. भगवंतानीच, पांडुरंगानेच त्याला गुरूंकडे पाठवलं आणि सांगितलं की अरे जसा पांडुरंग हा पंढरपुरामध्ये आहे, जसा तो पंढरपुरामध्ये त्या मूर्तीमध्ये आहे, तसा तो सगळीकडे आहे. म्हणून आम्हाला हे नुसतं 14 ब्रह्म जर सांगून जर समर्थ थांबले असते तर आम्हाला असं वाटलं असतं की अरे हे जे आम्हाला दिसतंय ते सगळं ब्रह्म आहे, पण ते आम्हाला कळावं की अरे हे ब्रह्म दिसतंय कशासाठी सांगितलं, तर ते मला अभ्यासासाठी सांगितलं. पण ज्या ज्या वेळेला आम्ही हे ब्रह्म आहे असं समजतो त्यावेळेला आम्ही ती लिमिटेशन सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. आणि मग ते जे विमल ब्रह्म, शुद्ध ब्रह्म, परब्रह्म ह्या सगळ्या 14 ब्रह्मांच्या पलीकडे आहे. म्हणजे या 14 ब्रह्मांना त्यांनी व्याप्त केलेलं आहे असं आमच्या मनाने ज्या वेळेला आम्हाला समजून येईल त्याच वेळेला आम्हाला खरं ब्रह्म म्हणजेच विमल शुद्ध ब्रह्म की जे आम्हाला कधीही अनुभवायला येत नाही, डोळ्यांना, इंद्रियांना दिसत नाही, त्याचा अनुभव येऊ शकेल. म्हणून हे सगळं आम्हाला इथे समर्थ सांगतात. पंचभूतांचे कुवाडे जे जे तत्व दृष्टीस पडे ते ते ब्रह्मची रोकडे बोली जेत आहे श्रीराम. या नाव सर्व ब्रह्म श्रुती आशयाचे वर्म आता चैतन्य ब्रह्म बोली जेल श्रीराम. पंचभूतादी मायेते चैतन्याती चेतविते म्हणून चैतन्याते चैतन्य ब्रह्म बोली जे श्रीराम.
चैतन्य, आपण हे सगळं आता मगाशीच आपण सगळं बघितलेलं आहे. थोडंसं त्याच्यावर लक्ष द्या, म्हणजे आपल्याला आपण जे मगाशी सगळं बोललेलो होतो त्याची परत एकदा रिव्हिजन होईल. चैतन्यास ज्याची सत्ता ते सत्ता ब्रह्म तत्वता, तये सत्तेस जाणता या नाव साक्षी ब्रह्म श्रीराम. साक्षीत्व जयापासूनी तेही आकळले गुणी, सगुण ब्रह्म हे वाणी तयासी वदे श्रीराम. जेथे नाही गुण वार्ता ते निर्गुण ब्रह्म तत्वता, वाच्य ब्रह्म तेही आता बोलीजेल श्रीराम. या नाव अनुभव ब्रह्म आनंद वृत्तीचा धर्म, परंतु याचेही वर्म बोलवेना श्रीराम. ऐसे हे ब्रह्म आनंद तदाकार ते अभेद, अनिर्वाच्य संवाद तुटोनी गेला श्रीराम. ऐशी ही 14 ब्रह्मे निरुपली अनुक्रमे, साधके प्राहता भ्रमे बाधिजेना श्रीराम. आता म्हणून मगाचा आपला जो विषय चालला होता तोच इथं समर्थ सांगतात की ऐशी ही 14 ब्रह्मे निरुपली अनुक्रमे, साधके पाहता भ्रमे बाधिजेना श्रीराम. म्हणजे साधकाला पाहता येतात, साधकाला अनुभवाला येतात, पण साधकांनी लक्षात ठेवावं की ब्रह्म जाणावे शाश्वत, माया तेची अशाश्वत. 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता श्रीराम. म्हणजे आता हे लक्षात ठेवायचं आणि आता पुढच्या ओव्या वाचायच्या. काय तर ब्रह्म जाणावे शाश्वत, माया तेची अशाश्वत. 14 ब्रह्मांचा आता सिद्धांत मांडणार आहेत. म्हणजे आता हा पूर्व सिद्धांत झाला, पूर्व पक्ष झाला आणि आता सिद्धांत मांडणार आहेत. काय आहे तर आता प्रत्येक जे ब्रह्म जे आहे 14 ब्रह्म त्याचं लिमिटेशन सांगतायत, कारण ते मायेमध्ये आहे ते सांगतायत. शब्द ब्रह्म ते शाब्दिक, अनुभवे विण माईक, शाश्वताचा विवेक तेथे नाही श्रीराम. म्हणजे याचं खंडन केलं. काय केलं? आधी शब्द ब्रह्म सांगितलं, ते ब्रह्म आहे म्हणून सांगितलं, पण आता हे सांगतात की ते आम्ही धरून ठेवायला नको की शब्द ब्रह्म म्हणजेच ब्रह्म आहे, ते मायेमध्येच आहे. म्हणजे थोडक्यात काय की रत्न पाहिजे असतील तर माती काढली पाहिजे, तर तसं ब्रह्म पाहिजे असेल तर ही 14 ब्रह्माची माती आम्हाला खोदली पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा 14 ब्रह्म आम्हाला कळली पाहिजेत आणि त्याचा आम्ही निराश केला पाहिजे. म्हणजे आता 14 ब्रह्म काय आम्ही बघितलं, ती आम्हाला अनुभवता येतात बघितलं, पण शब्द ब्रह्म म्हणजेच ब्रह्म नाही. कारण का की शब्द ब्रह्म थेरॉटिकल आहे, शब्द ब्रह्म हे शाब्दिक आहे, शब्द ब्रह्मामध्ये अनुभव नाही आणि म्हणून शब्द ब्रह्म हे माईक आहे, शाश्वत नाही, म्हणून शाश्वताचा विवेक तेथे नाही श्रीराम. म्हणजे काय आहे तर ते ब्रह्म जे आम्हाला ज्याचा अनुभव पाहिजे ते शब्द ब्रह्माच्या अतीत आहे, असा त्याचा अर्थ झाला. जेथे क्षर ना अक्षर तेथे कैचे ओमैत्येक अक्षर, शाश्वताचा विचार तेथे न दिसे श्रीराम. जे ब्रह्म आहे, आता दुसरं ब्रह्म कुठलं? अक्षर ब्रह्म किंवा ओंकार, ओम इत्येक अक्षर ब्रह्म. तिथे क्षरही नाही आणि अक्षर नाही. कुठे? त्या परब्रह्माच्या तिथे, परब्रह्माच्या तिथे, तिथं क्षर नाही आणि अक्षर नाही. क्षर आणि अक्षर ह्या रिलेटिव्ह टर्म्स आहेत. क्षर आहे म्हणून अक्षर आहे आणि म्हणून ओम ओम इत्येक अक्षर ब्रह्म हे सुद्धा अशाश्वतच आहे. शाश्वताचा विचार तेथे न दिसे श्रीराम. आता तिसरं ब्रह्म, खम ब्रह्म ऐसे वचन, तरी शून्याते नाशी ज्ञान, शाश्वताचे अधिष्ठान तेथे न दिसे श्रीराम. खम ब्रह्म म्हणजे आकाश, आकाश म्हणजेच खम ब्रह्म हे आपण बघितलं, पण तरी सुद्धा तिथे शून्य आहे आणि शून्य असल्यामुळे त्याचा नाश होऊ शकतो. शून्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे, म्हणून ते अशाश्वत आहे. परब्रह्म, विमल ब्रह्म, शुद्ध ब्रह्म हे खम ब्रह्मापेक्षा सूक्ष्म असल्यामुळे ते शाश्वत आहे. म्हणून इथं खंडन केलं की खम ब्रह्म सुद्धा अशाश्वत आहे. सर्वत्रास होतो अंत, हे तो प्रगटची दिसत, प्रलय बोलला निश्चित वेदांत शास्त्री श्रीराम. ब्रह्म प्रलय मांडेल जेथे, भूतान्वय कैचा तेथे, म्हणून सर्व ब्रह्माते नाश आहे श्रीराम. म्हणजे आता हिच्यातून काय सांगितलं की जे जे काही आता 14 ब्रह्मामध्ये जे आम्ही आतापर्यंत सांगितलं त्या सर्वांना नाश आहे. ते सर्व शाश्वतामध्ये आहे, ते मायेमध्ये आहे, ते प्रकृतीमध्ये आहे, म्हणून ते आम्हाला दिसू शकतं, आम्हाला त्याचा अनुभव येतो. ज्या वेळेला प्रलय होईल असं वेदांतामध्ये शास्त्रीमध्ये सांगितलं, वेदांत शास्त्री असं म्हणतात किंवा वेदांतामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या ज्या वेळेला प्रलय होईल त्यावेळेला हे सगळी 14 ब्रह्म यांचा प्रलय होईल.
म्हणजेच या 14 ब्रह्मांना उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. इथे स्पेसिफिकली कुठलं सांगितलेलं आहे तर सर्व ब्रह्माचं निरूपण इथे केलेलं आहे. सर्व ब्रह्म म्हणजे काय तर पंचमहाभूतांमधून निर्माण झालेले जे ब्रह्म होतं त्याला सर्व ब्रह्म म्हणलं होतं. मगाशी चौथं ब्रह्म त्याला त्याच्या अनुषंगाने इथे सांगतात की सर्व म्हणून सर्व ब्रह्मा ते नाश आहे. पंचमहाभूतांचा नाश होतो आपल्या सगळ्यांना माहितीये, आपण मागच्याला बघितलेलं होतं. म्हणून सर्व ब्रह्मा ते नाश आहे श्रीराम, म्हणून ते परब्रह्म नाही. अचराशी आणि चरण निर्गुणाशी लाविता गुण आकाराशी विचक्षण मानितना श्रीराम. जे निर्माण पंचभूत ते प्रत्यक्ष नाशवंत सर्व ब्रह्म हे मात केवी घडे केवी श्रीराम. म्हणजे सर्व ब्रह्म हे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं आहे. पंचमहाभूतांना सर्व ब्रह्म असं म्हटलेलं आहे आणि म्हणून त्यानं ब्रह्म आम्ही निर्देशित करू शकत नाही. म्हणून सर्व ब्रह्म हे नाशवंत आहे. वेगळेपणास अंत पाहणे कैचे श्रीराम. आता जयास चेतवावे तेही माईक स्वभावे तेथे चैतन्याच्या नावे नाश आला श्रीराम. म्हणजे जे जे आम्ही चैतन्यामध्ये आहे असं म्हणतो आणि त्याला चैतन्य ब्रह्म, पुढचं ब्रह्म चैतन्य ब्रह्म, आता सर्व ब्रह्म झाला, आता चैतन्य ब्रह्म. चैतन्य ब्रह्म हे सुद्धा माईक असल्यामुळे, मायेमध्ये असल्यामुळे हे सुद्धा त्याला सुद्धा नाश आहे. कारण जे जे चेतनमय दिसतं ते अचेतनमय होऊ शकायला त्याला फार वेळ लागत नाही. म्हणून त्याला सुद्धा नाश आहे. आता पुढे म्हणतात की परिवारे विण सत्ता ते सत्ता नव्हे तत्वता पदार्थे विण साक्षता तेही मिथ्या श्रीराम. म्हणजे थोडक्यात ह्याच्या सगळ्याचा मतितार्थ काय आहे की ही सगळी ब्रह्म 14 ब्रह्म आधी सांगितली आणि नंतर ती सांगून ही मायेमध्ये आहेत, ही प्रकृतीमध्ये आहेत आणि प्रकृती आणि माया जरी आम्हाला दिसत असली, जरी ही 14 ब्रह्म आम्हाला दिसत असली, त्याच्यामध्ये आम्ही वावरत असलो तरी सुद्धा ती 14 ब्रह्म ही शाश्वत नाही, ही अशाश्वत आहेत आणि म्हणून ते मिथ्या आहेत, ते प्रकृतीमध्ये आहेत. आणि आम्हाला जे पाहिजे जे ब्रह्म, हे ब्रह्म या 14 ब्रह्मांच्या पेक्षा वेगळं आहे. हा त्याच्यातला सिद्धांत आहे. सगुणास नाश आहे प्रत्यक्षास प्रमाण काय सगुण ब्रह्म निश्चय नाशवंत श्रीराम. आता सगुण आणि निर्गुण ब्रह्म याविषयी चाललंय आपल्याला. आपण त्या 14 ब्रह्मामध्ये सगुण आणि निर्गुण आलेला आहे. मग सगुणाचा नाश आहे आम्हाला माहिती आहे आणि सगुणाला नाश आहे आणि सगुणाच्या अनुषंगाने निर्गुण आहे. कारण निर्गुणाला स्वतःच अस्तित्व नाही. सगुण आणि निर्गुण ते अपोजिट वर्ड्स आहेत. म्हणून हे दोन्हीही नाशवंत आहेत. निर्गुण ऐसे जे नाव त्या नावास कैसा ठाव गुणे विण गौरव येईल कैसे श्रीराम. आता पुढे म्हणतात की माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ का ते कल्पनेचे आभार नाथिलेची श्रीराम. ग्रामो नास्ती कुतः सीमा जन्मे विण जिमात्मा अद्वैतासी उपमा द्वैताची असे श्रीराम. माये विरहित सत्ता पदार्थ विण जाणता अविद्ये विण चैतन्यता कोणास आली श्रीराम. सत्ता चैतन्यता साक्षी सर्वही गुणाची पाशी हाईचे निर्गुण त्यासी गुण कैचे श्रीराम. ऐसे जे गुणरहित तेथे नामाचा संकेत तोची जाणावा अशाश्वत निश्चयची श्रीराम. म्हणून अशा रीतीने सगुण आणि निर्गुण ब्रह्म या दोन्हीचाही निरास म्हणजे खंडन केलं आणि आम्हाला सांगितलं की अरे या दोन्ही जरी 14 ब्रह्मांच्या मध्ये आम्ही जरी त्याची इन्क्लुजन केलेलं आहे, हे आम्हाला कळण्यासाठी म्हणून सांगितलेलं आहे. परंतु आम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की हे सगुण आणि निर्गुण ब्रह्म हे दोन्हीही नाशवंत आहेत. सगुण आहे म्हणून निर्गुण आहे. म्हणून माऊलींनी जे सांगितलं की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. म्हणजे मी तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणू. ऍक्च्युली तू सगुणही नाहीस आणि तू निर्गुणही नाहीस. तू सगुण आणि निर्गुण ही फक्त नाव आहेत. नावानी आम्ही त्याला आम्ही निर्देशितच करू शकत नाही आणि म्हणून तू सगुणही नाहीस आणि तू निर्गुणही नाहीस. आणि म्हणून त्याच्या बरोबर अपोजिट
तू सगुणही नाहीस आणि तू निर्गुण नाहीस, म्हणजे तू कोण आहेस? तर तू सगुणातही आहेस आणि तू निर्गुणातही आहेस. म्हणजे याचा मतितार्थ काय आहे, की अरे जे जे आम्हाला काही जे सगळं दिसतं, म्हणजे बघा, जे काही जे सगळं आहे ते मायेमध्येच आहे. जे सगळं जे काही आहे ते प्रकृतीमध्येच आहे. तेथे आम्हाला सगळ्याचा अनुभव येतो. पण प्रकृतीला स्वतःचं अस्तित्व नाही. प्रकृती ही परब्रह्मावर आश्रित आहे. म्हणजेच काय, तर स्वामी परब्रह्म आहे आणि ती दास आहे. म्हणून आपल्या पुराणांमध्ये ज्यावेळेला वर्णन केलं जातं की भगवान विष्णू शेषशाहीवर पडलेले आहेत, ते कुठलेही त्यांच्यामध्ये ऍक्शन नाही, ते निश्चल आहेत. बघा, ते निश्चल आहेत आणि ते शांत पहुडलेले आहेत आणि त्यांच्या पायाशी महालक्ष्मी माता आहे. याचं वर्णन अशासाठी केलेलं आहे की महालक्ष्मी माता ही माया आहे. महालक्ष्मी माता ही प्रकृती आहे. महालक्ष्मी माता ही अशाश्वत आहे. महालक्ष्मी माता ही हिला उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. महालक्ष्मी माता हिला स्वतःचं अस्तित्व नाही. महालक्ष्मी मातेपासून हे सर्व निर्माण होतं. पण महालक्ष्मी माता हे सुद्धा परब्रह्म समान आहे. म्हणजे महालक्ष्मी माता हे सुद्धा परब्रह्म आहे. का? तर महालक्ष्मी मातेला परब्रह्माशिवाय राहता येत नाही. ती परब्रह्माची शक्ती असल्यामुळे जे जे आम्हाला काही दिसतं, समजून येतं, कळतं, हे मायेमध्ये त्या महालक्ष्मी मातेची करणी आहे. पण तिला स्वतःचं अस्तित्व नसल्यामुळे, तिला त्या नारायणाची शक्ती असं म्हटल्यामुळे, डिपेंडन्सी असल्यामुळे महालक्ष्मी माता ही अशाश्वत होते आणि नारायण हे शाश्वत होतात. मग नारायण महालक्ष्मी मातेमध्ये नाहीत का? तर नारायण महालक्ष्मी मातेमध्ये सुद्धा आहेत, कारण महालक्ष्मी माता सेपरेट असू शकत नाही. म्हणून तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. म्हणून नारायण नारायणामध्ये पण आहेत आणि नारायण हे लक्ष्मीमध्ये पण आहे. म्हणून परब्रह्म हे 14 ब्रह्मामध्ये पण आहेत. म्हणजेच थोडक्यात की जे जे आम्हाला 14 ब्रह्म दिसतात, जाणवतात, त्याच्यामध्ये ते परब्रह्म आहे की जे आम्हाला दिसत नाही, जे आम्हाला अनुभवाला येत नाही, पण जे शाश्वत आहे आणि ते आहे म्हणून 14 ब्रह्माला सत्ता आहे. म्हणून साधकांनी आम्ही लक्षात ठेवताना, वावरताना की जे जे आम्हाला काही दिसतं ते सर्व परब्रह्मामध्येच आहे. सर्वच परब्रह्म आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा विमल ब्रह्म, शुद्ध ब्रह्म या दिसणाऱ्या ब्रह्माच्या पलीकडे आहे. तो सिद्धांत आहे. ते वाच्य ब्रह्म त्या ते नाश आहे श्रीराम. आनंदाचा अनुभव हाची वृत्तीचाच भाव, तदाकारी ठाव वृत्तीच नाही श्रीराम. अनिर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या गुणे, तया संकेतास उणे निवृत्तीने आणले श्रीराम. अनिर्वाच्य ते निवृत्ती, तेची उन्मनीची स्थिती, निरुपाधी विश्रांती, योगियांची श्रीराम. वस्तू जे का निरुपाधी, तेची सहज समाधी, जेणे तुटे आधी व्याधी भवदुःखाची श्रीराम. जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत, सिद्धांत आणि वेदांत, धादांत आत्मा श्रीराम. आता बघा, ते काय म्हणतात की अनिर्वाच्य ते निवृत्ती, तेची उन्मनीची स्थिती. आता आम्ही ज्यावेळेला उन्मनी अवस्था म्हणतो, ती उन्मनी अवस्था ही चतुर्थावस्था आहे. हे जागृत, स्वप्न, सुषुप्ती याच्यापेक्षा जी पुढची अवस्था आहे ती उन्मनी अवस्था आहे. पण उन्मनी अवस्थेमध्ये सुद्धा वृत्ती आहे आणि म्हणून जोपर्यंत ती वृत्ती आहे तोपर्यंत ते शाश्वत नाही, अशाश्वत आहे. कारण उन्मनी अवस्था ही भंग पाहू शकते. आणि म्हणून इथे सांगितलं की जो उपाधीचा अंत,
तोची जाणावा सिद्धांत. उपाधी म्हणजे माया, उपाधी म्हणजे प्रकृती, उपाधी म्हणजे 14 ब्रह्म, उपाधी म्हणजे जे जे आम्हाला दिसतं ते सर्व काही, आणि त्याच उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत. आणि सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा सिद्धांत. सिद्धांत म्हणजे काय, तर तो आत्मा म्हणजेच परब्रह्म. म्हणजे थोडक्यात हे सगळं आम्हाला सांगितलं. म्हणजे थोडक्यात हा पत्त्याचा डोलारा असा उभा करायचा. लहान मुलं खेळतात की नाही, की पत्ते घेतात आणि पत्त्याचा डोलारा उभा करतात, आणि पत्त्याचा डोलारा उभा केल्यानंतर तो स्वतःच ते पत्त्याचा डोलारा नष्ट करतात आणि परत ते खेळायला लागतात. तसंच इथे आहे, की कारण का, तर पत्त्याचा डोलारा उभा केल्यानंतर आम्हाला कळतं की तो पत्त्याचा डोलारा काय आहे. आणि मग पत्त्याचा डोलारा काढून टाकल्यानंतर आम्हाला कळतं की अरे, पत्त्याचा डोलारा जरी पुन्हा मी बघितला तरी तो पत्त्याचा डोलाऱ्याला काहीही अर्थ नाही, हेही आम्हाला लक्षात येतं. पण हेही लक्षात येतं की पत्त्याचा डोलारा बघितल्यानंतर पत्त्याच्या डोलाऱ्याच्या पाठीमागं काहीतरी आहे, ती वृत्ती, तो अनुभव आम्हाला आत येतो. आणि म्हणून हे आम्हाला सगळं सांगितलेलं आहे. सांगितलं कशासाठी आहे, तर परत पुन्हा एकदा तेच, की मायेचा आधार घेऊन, प्रकृतीचा आधार घेऊन, 14 ब्रह्मांचा आधार घेऊन आम्हाला ते परब्रह्म सांगण्याचा, परब्रह्म आम्हाला परब्रह्माचा अनुभव देण्याचा समर्थ इथं प्रयत्न करतायत, की जो सिद्धांत आहे. आणि सिद्धांत काय, आत्मा हा सिद्धांत आहे इथं. म्हणून त्यांनी स्पेसिफिकली आत्मा हा शब्द वापरलाय. संबंध आधीच्या कुठल्याही विवेचनामध्ये आत्मा हा शब्द वापरला नाही, कारण कन्फ्युजन होईल. तिथं त्यांनी ब्रह्म हा शब्द वापरलाय, पण इथं त्यांनी आत्मा हा शब्द वापरलाय. म्हणजे आत्मा म्हणजे काय, तर ते परब्रह्म, 14 ब्रह्मांना आधार देणारं, आधारभूत असणारं तो सिद्धांत आहे. आणि म्हणून त्याला आत्मा असं म्हटलं. असो, ऐसे जे शाश्वत ब्रह्म, तेथे नाही माया भ्रम, अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे श्रीराम. आणि म्हणून इथे परत म्हणतात की शाश्वत जे ब्रह्म आहे तिथे माया भ्रम नाही. माया भ्रम नाही म्हणजे काय, तर मायेचं तिथं अस्तित्व नाही. कारण का, तर माया भ्रम नाही, कारण माया ही भ्रम निर्माण करते, प्रकृती ही भ्रम निर्माण करते. नारायण आणि महालक्ष्मी हे जर आम्ही दोन जर धरले, प्रकृती आणि पुरुष असं म्हणलं, नारायण आणि महालक्ष्मी, तर महालक्ष्मी माता भ्रम निर्माण करते. बघा, म्हणजे संपत्ती हा भ्रम आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नारायणामध्ये कुठलाही भ्रम नाही. पण प्रकृतीमध्ये, मायेमध्ये भ्रम आहे. आणि म्हणून आम्ही मोहित झालेलो आहोत. बघा, म्हणजे माझ्या, आणि महालक्ष्मी माता म्हणजे कोण, तर महालक्ष्मी माता म्हणजे माझं स्वतःच मन, माझं स्वतःच अंतःकरण. आणि माझं अंतःकरण म्हणजेच महालक्ष्मी माता. का, तर माझ्या अंतःकरणामध्येच या सगळ्या वृत्ती आहेत, माझ्या अंतःकरणामध्येच हे सगळे भ्रम आहेत, आणि माझ्या सगळ्या अंतःकरणामध्येच या सगळ्या कल्पना आहेत. मी संपत्तीला महत्व देतो कशामुळे, माझ्या अंतःकरणामुळेच. बाहेर कुठेही महत्व दिलेलं नाही, पण माझ्या अंतःकरणामध्येच, माझ्या मनामध्येच संपत्तीला महत्व आहे. या संबंध सगळ्या माझ्या शरीराला महत्व आहे, माझ्या या विषयांना महत्व आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर माया 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 असं ज्याला आम्ही म्हणतो, ते माया म्हणजे काय, तर माझ्या स्वतःच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर माझं स्वतःचं अंतःकरण हीच आमची महामाया आहे, हीच आमची प्रकृती आहे, हीच आमची लक्ष्मी माता आहे. आणि लक्ष्मी माताला आधार देणारा तो नारायण, आत्मा राम हा आतच आहे. आणि तो माझ्या मनाला, माझ्या अंतःकरणाला चेतना देतो, माझ्या अंतःकरणाला साक्षीभावानं पाहतो. म्हणजे जे जे काही सर्व आहे ते माझ्या आतच आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की असो ऐसे जे शाश्वत ब्रह्म, जेथे नाही माया भ्रम. शाश्वत ब्रह्म कुठे आहे, तर नारायण हे शाश्वत ब्रह्म आहे. आणि तिथे तिथे डिपेंडन्सी नाही, तो स्वयंभू आहे. लक्ष्मी माता, महामाया ही नारायणाशिवाय राहू शकत नाही, कारण ती त्याची शक्ती आहे. बघा, म्हणजे
मी सुद्धा माझं अंतःकरण त्या नारायणाशिवाय राहू शकत नाही, कारण माझ्या अंतःकरणाला सेपरेट अस्तित्वच नाही. ते अशाश्वत आहे. त्याला शाश्वतपणा कोण देतो? तर माझ्या आत असलेला आत्मा त्याला शाश्वतपणा देतो, चैतन्यपणा देतो. आणि म्हणून असो असे हे शाश्वत ब्रह्म, जेथे नाही माया भ्रम, अनुभवी जाणे वर्म, स्वानुभवे राम. आणि म्हणून जिथे कुठलाही संशय नाही, जिथे कुठलाही मोह नाही, जिथे कुठलाही माया नाही, जिथे कुठलाही भ्रम नाही, म्हणून अर्जुनाला सुद्धा भगवंतांनी सांगितलं की अरे तुझा मोह गेला का? आणि तो मोह कुणी आणला? तर त्याच्या मनानेच, म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्येच तो मोह निर्माण झाला. आणि तो मोह कुठला झाला? तर ह्या आपल्या पितामहांशी युद्ध करायचं आणि त्यांचा नाश करायचा, त्यांना युद्धामध्ये मारायचं. आणि कसं मारायचं हा प्रश्न, हा मोह, ही माया, हा भ्रम अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाला. माझे गुरु साक्षात द्रोणाचार्य माझ्या समोर आहेत, त्यांना मी कसं मारू? हा भ्रम, ही माया त्याच्याच अंतःकरणामध्ये निर्माण झाली. आणि त्यावेळेला नारायणाने त्याच मायेचं निरास केलं आणि तो मोह नाहीसा केला. कुठून नाहीसा केला? तर माझ्या अंतःकरणामधून नाहीसा केला. म्हणून माया कुठे आहे? माझ्या अंतःकरणामध्येच आहे. प्रकृती कुठे आहे? माझ्या अंतःकरणामध्येच आहे. भ्रम कुठे आहे? हा सुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये आहे. 14 ब्रह्म कुठे आहेत? 14 ब्रह्म सुद्धा माझ्या अंतःकरणामध्येच आहे. आणि मग ती अशाश्वत आहेत आणि त्याला शाश्वत देण्याचं काम हा आत्मा करतो. आणि ते आम्हाला अनुभवानं जाणू शकतो. ते जाणण्यासाठी आम्ही ह्या 14 ब्रह्मांचा उपयोग करून घ्यायचा आहे. साधनेसाठी आम्ही विभूती योगाचा अनुभव घेऊन, म्हणजे ज्या ज्या वेळेला आम्ही समाजामध्ये, जीवनामध्ये वावरतो, त्यावेळेला हे 14 ब्रह्मांचा आम्हाला अनुभव येतो. आणि 14 ब्रह्मांचा अनुभव आल्यानंतर आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ती वृत्ती निर्माण करायची की अरे हा आत्माकार वृत्ती निर्माण होते. आणि आत्माकार वृत्ती झाल्यानंतर हेही लक्षात ठेवायचं की ही जी वृत्ती झालेली आहे ही आत्म्यामुळे झालेली असल्यामुळे ही वृत्ती म्हणजे आत्मा नव्हे, आत्मा या वृत्तीच्या पलीकडे आहे. म्हणजे आत्माकार वृत्ती सुद्धा गळून पडते, म्हणजे उन्मनी अवस्था सुद्धा गळून पडते. आणि जे राहतं ते फक्त शुद्ध आत्मस्वरूप राहतं, की ज्याच्यामध्ये जाणीव नेणीव भगवंती नाही, ज्याच्यामध्ये ज्ञान नाही, ज्याच्यामध्ये अज्ञान नाही, जे निर्गुण नाही, जे सगुण नाही, ज्याच्यामध्ये कुठलाही भ्रम नाही, ज्याच्यामध्ये मायेचं अस्तित्व सुद्धा नाही. आणि म्हणून इथे म्हणलेलं आहे की अनुभवी जाणे वर्म, स्वानुभवा, कारण हा स्वानुभवाचा प्रांत आहे. स्वानुभव येण्यासाठी, अनुभव येण्यासाठी आम्हाला या समासाचा अभ्यास करणं, साधना करून तो स्वानुभव घेतला पाहिजे. आणि त्या स्वानुभवासाठीच आम्हाला हे सगळं आम्हाला करायचं आहे. आपुलेनी अनुभवे कल्पनेसी मोडावे, मग सुखाळी पडावे अनुभवाचे सदाम. म्हणजे म्हणजे थोडक्यात समर्थाने आम्हाला काय सांगितलं की अरे ज्यावेळेला आम्ही साधना करतो, आम्ही त्या परब्रह्माची कल्पना करतो की परब्रह्म असं असं असावं. परब्रह्म आपल्याला वेगवेगळ्या कल्पना, ह्या 14 ब्रह्म ही सुद्धा परब्रह्माची कल्पनाच आहे. म्हणून कल्पना करावी, पण ती कल्पना आहे हे समजून असावं. नाहीतर काय की त्या कल्पनेमध्ये आम्ही रमतो आणि ती कल्पनाच आम्हाला आधारभूत वाटायला लागते. आणि म्हणजे थोडक्यात काय की मूर्तीपूजेमध्येच आम्ही रमतो. जसं नामदेवाचं झालं की त्या मूर्तीपूजेमध्ये, त्या मूर्तीपूजेमध्ये आम्हाला रमायचं नाही. म्हणून समर्थांनी एक्सप्लिसिटली इथं आम्हाला 14 ब्रह्म हा साधना दिलेली आहे. निर्विकल्पासी कल्पावे, कल्पना मोडे स्वभावे, मग नसोनी असावे कल्पकोटी श्रीराम. बघा, म्हणजे थोडक्यात काय की कारण तो कसा आहे, आत्मा कसा आहे, परब्रह्म कसा आहे, तो निर्विकल्प आहे, तो कल्पना रहित आहे, तो शब्दातीत आहे, तो शब्दानं सांगता येत नाही, तो सगुण निर्गुणाच्या पलीकडे आहे. मग जर असं जर असेल तर तो मला कसा समजणार, कसा मला अनुभवाला येणार, त्याची मी कल्पना कशी करणार? तर कल्पना सुद्धा तो करू शकत नाही. म्हणून काय सांगितलेलं आहे की निर्विकल्पासी कल्पावे,
कल्पना करावी त्याची, पण ती कल्पना मोडे स्वभावे, मग नसोनी असावे कल्पकोटी श्रीराम. हे क्रक्स. म्हणजे नसोनी असणं म्हणजे ह्या जीवनामध्ये असताना सगळ्यांच्या मध्ये आहे आणि सगळ्यांच्या मध्ये नाही. नसोनी असणं कसं? तर पद्मपत्र विभांबसा, साक्षी भावानं. तो परब्रह्म कसा आहे? ते आता सगळीकडे आहे. आमच्या आतही आहे, बाहेरही आहे. संबंध सगळ्या कणाकणामध्ये आहे. पण ते नसोनी असण्यासारखं आहे. म्हणजे काय? की जे आहे ते आम्हाला कल्पनाच येत नाही. ते आहे असं कळतही नाही. कारण का? की ते कुणाशीही तादात्म्य झालेलं नाही. ते माझ्या अंतःकरणाशी तादात्म्य झालेलं नाही. ते माझ्या शरीराशी तादात्म्य झालेलं नाही. ते या जगामध्ये जी जी सर्व कुणी माणसं असतील त्यांच्याशीही ते तादात्म्य झालेलं नाही. पशुपक्ष्यांशी तादात्म्य झालेलं नाही. झाडं झुडपं नद्या नाली यांच्याशी तादात्म्य झालेलं नाही. ग्रह गोलक सूर्य चंद्र याच्याशी सुद्धा ते तादात्म्य झालेलं नाही. ते सगळ्यांच्या मध्ये आहे. सगळ्यांना ते सत्ता देतं. त्याच्यामुळं सगळं चालतं. पण तरीही ते नाही. म्हणून शब्द वापरला की नसोनी असावे. नसोनी असावे कल्पकोटी, कल्पनेची एक बरे, मोहरताची मोहरे, स्वरूपी घालता भरे, निर्विकल्पी श्रीराम. निर्विकल्पास कल्पिता, कल्पनेची नुरे वार्ता, निसंगास भेटो जाता, निसंग होई जे श्रीराम. दिस इज द फायनल कन्क्लुजन या समासाचं, की ज्या वेळेला आम्ही निर्विकल्पाशी कल्पना करतो आणि त्या कल्पनेची खंडन करतो, त्यावेळेला काय होतं? तर आम्ही स्वतः निर्विकल्प होऊन जातो. निसंगास भेटो जाता, निसंग होई जे श्रीराम. म्हणजे निसंग, तो स्वतः निसंग आहे आणि त्याची आम्हाला भेट घ्यायची आहे. त्याला आम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्या आत्म्याला किंवा त्या परब्रह्माला आम्हाला भेटायचं आहे. त्याचं आम्हाला दर्शन व्हायचं आहे. तर त्याचं दर्शन आम्हाला द्वैतातून होणार नाही, संग धरून होणार नाही, काहीही होणार नाही. तर निसंगास भेटो जाता, मी सुद्धा निसंगच झालं पाहिजे. म्हणजे मी त्याच्यासारखं झालं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासारखं होणं म्हणजे काय होणं, हे आम्हाला या सगळ्या समासातून समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि काय सांगितलं? कारण आम्हाला कल्पना येते बघा, पदार्थ ऐसे ब्रह्म नव्हे, माते हाती धरुनी द्यावे, असो हे अनुभवावे सद्गुरु मुखे श्रीराम. म्हणजे आम्हाला काय कल्पना होती? आम्ही कल्पना करतो की अरे परब्रह्म हे मोठं आहे. म्हणजे केवढं मोठं? तर आता हे जो माऊस दिसतो हा छोटा आहे. म्हणजे परब्रह्म हे या माऊस पेक्षा मोठा आहे. अजून सगळ्यात मोठं कोण आहे? हिमालय आहे. म्हणजे ते हिमालयापेक्षा मोठं असावं. मग अजून काय? तर पृथ्वी एवढी मोठी आहे तर पृथ्वीपेक्षा ते मोठं असावं. व पृथ्वी आणि सूर्यापेक्षा ते मोठं असावं. हे ब्रह्मांडापेक्षा सुद्धा ते मोठं असावं. अशा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कल्पना करतो. तर ती कल्पना करणं हे बरोबर आहे, पण ती कल्पना म्हणजे ब्रह्म नव्हे, हे आम्हाला कळलं पाहिजे. कारण ब्रह्म ही वस्तू नाही. पदार्थ ऐसे ब्रह्म नव्हे की जे हातात धरून हे ब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे असं मला दाखवता येईल, असं दाखवताच येत नाही. म्हणून ते पदार्थ नाही. आणि म्हणून असो हे अनुभवावे सद्गुरु मुखे श्रीराम. म्हणून परत एकदा सांगितलं की हे सगळं अनिर्वाच्य आहे. म्हणून सद्गुरूंच्या मुखातून ज्या वेळेला आम्ही या समासाचं श्रवण करतो, याचं निरूपण ऐकतो, त्यावेळेला समर्थच आम्हाला सद्गुरू म्हणून आम्हाला याचा अनुभव करून देतात. आणि आम्हाला लक्षात येतं, आम्हाला समजून येतं, आम्हाला कळून येतं, आम्हाला अनुभव येतो की अरे ब्रह्म हे पदार्थ नाही. ब्रह्म हे असं काहीतरी गोष्ट आहे, अशी काहीतरी वस्तू आहे, ते कल्पनातीत आहे, ते निसंग आहे. आणि जर मी सुद्धा त्याला जर दर्शन घ्यायचं असेल तर मी सुद्धा ते होतो. म्हणजे मी स्वतः त्याच्यासारखंच निसंग होतो. आणि म्हणून जर सगळे आम्हाला भगवंतानी सुद्धा 15व्या अध्यायामध्ये असंग शस्त्रेन दृढेन चित्वा,
असं सांगितलं. याचं कारण असं आहे की जर आम्हाला जर तो पाहिजे असेल, भगवंत जर पाहिजे असेल, जर तो जर पुरुषोत्तम जर आम्हाला जर पाहिजे असेल, तर तो जसा निस्संग आहे तसं मी निस्संग झालं पाहिजे. मग निस्संग कशासाठी? तर ह्या जीवनामध्ये जगत असताना, या माणसांमध्येच असताना, इथेच जगत असताना या विषयांपासून निस्संग झालं पाहिजे, या माणसांपासून निस्संग झालं पाहिजे, या संपत्तीपासून निस्संग झालं पाहिजे. म्हणजे काय? तर डिटॅचमेंट. म्हणजे त्याच्याबद्दल असणारी जी आसक्ती आहे, त्याच्याबद्दल असणारं जे क्रेविंग आहे की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे आणि त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही, असं जे अटॅचमेंट आहे, ती अटॅचमेंट कमी 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 आणि अटॅचमेंट कमी होणं म्हणजे कुठे हिमालयात जाणं नव्हे, भगवी वस्त्र घेणी नव्हे, तर ह्याच प्रपंचामध्ये राहून, याच चिखलामध्ये राहून पद्मपत्र विभांबसा, जसं कमळाचं फूल किंवा कमळाचं पान निस्संग असतं, कुठलंही पाणी त्याच्यावर चिकटत नाही, ते निस्संग आहे. त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा निस्संग झालं पाहिजे. म्हणजेच काय? तर निस्संग व्हायचं म्हणजे काय करायचं? तर म्हणून ते ब्रह्म सांगितलंय, 14 ब्रह्म, की काय? साक्षी ब्रह्म हे सुद्धा ब्रह्म आहे. म्हणजे आम्ही साक्षी भावाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे साक्षी का आहे? तर ते साक्षी राहून माझ्याच शरीरामध्ये साक्षी राहून ते माझा शरीराचा चरितार्थ चालवत आहे. माझ्याच मनाच्या साक्षी राहून ते माझ्या मनातले वृत्ती, जे थॉट्स, ते अनुभवायला येतात. म्हणजे तो जसा साक्षी आहे तसा मी सुद्धा साक्षी झालं पाहिजे. कारण तो जर त्या वृत्तीमध्ये, त्या थॉट्स मध्ये अडकला तर प्रत्येकाचं आपापलं ब्रह्म वेगळं होईल. म्हणजे माझं ब्रह्म विवेक ब्रह्म होईल, तुमचं ब्रह्म तुमचं श्रोता ब्रह्म होईल. म्हणजे ह्या ब्रह्माची सुद्धा अनेक वेगवेगळी नावं होईल आणि ते ब्रह्म अशाश्वत होईल. आणि म्हणून इथे सांगितलं सगळ्यात शेवटी की असो हे अनुभवावे सद्गुरु मुखे श्रीराम. सद्गुरूच्या मुखातून ज्यावेळेला आम्ही हे सगळं ऐकतो, सगळं समाज किंवा दासबोध ऐकतो, त्यावेळेला सद्गुरू म्हणजे समर्थ आम्हाला याची प्रोत्साहन देतात, की साधना करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देऊन आम्हाला हळूहळू हळूहळू निसंगच्या भेटीला जाताना निसंग कसं व्हावं याच्यासाठी प्रेरणा देतात. पुढे कथेच्या अन्वये केलाची करू निश्चये, जेणे अनुभवासे केवळ ब्रह्मसिताम. आणि म्हणून आता या कथेचा अन्वय काय? तर आता याच्या पुढे जे काही आम्हाला आता एवढं सगळं सांगितल्यानंतर आम्ही सर्वांनी तो निश्चय करावा की आता याच्या पुढे म्हणजे जे काय आहे 14 ब्रह्म यांचा अनुभव घेतल्यानंतर ते त्या 14 ब्रह्मांच्या पलीकडे असणार, निसंग असणार, कुठलाही पदार्थ नसलेलं, जे कुठल्याही पद्धतीने डिस्क्राईब न करता येणार, जे शरीर इंद्रिय अगोचर आहे, जे शब्दातीत आहे, या 14 ब्रह्मांच्या अतीत आहे, ते केवळ ब्रह्म हे आम्हाला अनुभवायला यावं, यासाठी हा सगळा अट्टहास, यासाठी हा सगळा समास करून समर्थ हा समास संपवतात आणि आता पुढच्या समासाला जातात. आज आपण इथंच थांबू. हरिओम तत्सत इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सप्तम दशके चतुर्दश ब्रह्म निरूपण नाम तृतीय समास. प्रार्थना म्हणते. हा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी
कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. कोठे जावे, काय करावे, काय करावे. आरंभेली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया, कल्याण करी देवराया. देवराया, कल्याण करी राम राया. छान. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेले आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही पण ऑन करू शकतो. काही क्वेश्चन्स असतील, शंका असतील, काही एक्सप्लेनेशन हवं असेल तर आपण त्यावर चर्चा करू शकतो. मधुराताई. हा मला एक शंका आहे. एक तर म्हणजे सत्ता ब्रह्म म्हणजे काय हे एक मला कळलं नाही. आणि दुसरं म्हणजे ही जी सगळी ब्रह्म 14 ब्रह्म आहेत ती अशाश्वत आहेत. मग साक्षी ब्रह्म अशाश्वत कसं काय? तो जो साक्षी ज्याप्रमाणे आपल्या आत असणारं हे आहे आत्मचैतन्य किंवा आहे त्याचप्रमाणे ते साक्षी ब्रह्म आहे ना, मग ते अशाश्वत कसं काय ते? ओके, आता पहिला प्रश्न की सत्ता ब्रह्म म्हणजे काय, बरोबर. तर आता सत्ता ब्रह्म म्हणजे काय, तर आपण हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण हे उदाहरण घेऊ की कंपनीमध्ये, कंपनी जर फॉर्मेशन जर आपण जर बघितलं तर कंपनीमध्ये अनेक माणसं असतात. त्याच्यामध्ये इंजिनियर असतात, मॅनेजर असतात, डायरेक्टर असतात, व्हाईस प्रेसिडेंट असतात आणि सगळ्यात वरती सीईओ असतो. बरोबर आहे. म्हणजे कंपनी ज्यावेळेला आम्ही बघतो त्यावेळेला आम्ही काय म्हणतो की अरे सगळ्यात मोठा सत्ता या दृष्टिकोनातून जर बघितलं तर सीईओ ला सगळ्यात जास्त सत्ता आहे. बरोबर आहे. म्हणजे अगदी आपल्याला सर्वसामान्य मनाने कळायला अतिशय सोपं आहे की आता आपण हे म्हणू की प्राईम मिनिस्टर हे सत्तावाचक आहे. म्हणजे प्राईम मिनिस्टरच्या हातात सगळ्यात आपल्या संविधानानुसार प्राईम मिनिस्टर हे सर्वोच्च पद आहे. बरोबर आहे. पण जर आम्ही जर खरं तसं बघितलं तर प्राईम मिनिस्टरला सुद्धा आम्ही काढू शकतो, सीईओ ला सुद्धा काढू शकतो. कोण काढू शकतो? तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, इकडे प्रेसिडेंट आहे. बरोबर आहे की? म्हणजे थोडक्यात काय आहे तर ज्या वेळेला सत्ता ज्या वेळेला म्हणतो आम्ही त्यावेळेला सत्ता तो आहे म्हणून बाकी सगळं आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत म्हणून सीईओ आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की जर असं जर समजा झालं की आम्ही कंपनी बरखास्त करतो, आम्ही सीईओ ला काढून टाकतो आणि मग आता सीईओ आहे का? सीईओ नाही. कंपनी आहे का? कंपनी नाही. मग कोण आहे? बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे. म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत म्हणजे ते सत्ता मात्रेनं आहेत. म्हणजे ते आहेत म्हणून कंपनी आहे. ते आहे, ती आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत म्हणून सीईओ आहे. पण असं असू शकतं की बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, आम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स फॉर्म केलेला आहे पण आम्ही अजून कंपनी फॉर्म केलेली नाही. तसं बेसिकली ज्या वेळेला सत्ता हा शब्द वापरला त्यावेळेला सत्ता ब्रह्म हा सीईओच्या दृष्टिकोनातून वापरला. सत्ता ब्रह्म हा शब्द वापरला हा प्रकृतीच्या दृष्टिकोनातून वापरला. कारण प्रकृती आहे, प्रकृतीला शक्ती आहे, प्रकृतीला उत्पत्ती स्थिती लय आहे. पण प्रकृतीला स्वतःची स्वयंभू नसल्यामुळे तिला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी शक्ती दिल्याशिवाय, परब्रह्मानं आत्म्यानं शक्ती दिल्याशिवाय तिला सत्ता ब्रह्म म्हणून कामच करता येत. आणि म्हणून सत्ता ब्रह्म हे शाश्वत नाही, ते अशाश्वत आहे. पण मग सत्ता ब्रह्म महत्वाचं नाही का? सत्ता ब्रह्म आहे. म्हणजे सीईओ महत्वाचा नाहीये का? सीईओ महत्वाचा आहे. सीईओ असल्याशिवाय चालत नाही. तसं आमची प्रकृती किंवा आमची माया असल्याशिवाय ही प्रकृती ही आम्हाला दिसणारच नाही काही. म्हणून लक्षात ठेवताना आम्ही म्हणून तिला आम्ही नमस्कार करतो. तिला म्हणून आम्ही सगुण उपासना कोणाची करतो? तर तिचीच सगुण उपासना.
हम्म. पण सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं ज्याला म्हणलं जातं की त्यावेळेला दॅट इज नॉट अल्टिमेट. आज मी बेसिकली सीओ नाही, मी आज फक्त इंजिनियर आहे म्हणून मला काम करायला पाहिजे, म्हणून मी मॅनेजर होईन, मग डायरेक्टर होईन, मग व्हाईस प्रेसिडेंट होईन, मग सीओ होईन. मी एकदम डायरेक्ट सीओ होईन का? तसं साधनेमध्ये सुद्धा पहिल्यांदा मला निष्काम कर्मयोग केला पाहिजे. निष्काम कर्मयोग करून मला माझे राग द्वेष मद मोह मत्सर काढले पाहिजेत. मग मला काय केलं पाहिजे तर वेगवेगळ्या उपासना केल्या पाहिजेत, नवविधा भक्ती केली पाहिजे. नवविधा भक्ती करून मी पूजा अर्चनापासून चालू करून ते आत्मनिवेदन पर्यंत मी पोचलो पाहिजे, म्हणजे मी व्हाईस प्रेसिडेंट पर्यंत पोचेन. आणि मग ज्या वेळेला मी जे आत्मज्ञान घेईन त्यावेळेला मी काय होईन तर मी सीओ होईन. म्हणजे मला आता आत्मज्ञान आलं, मी कोण आहे हे मला कळलं, अहम ब्रह्मास्मी आहे मला कळलं. पण हे सुद्धा आता एक ठराविक लेवल पर्यंतच आलं, ते सुद्धा मी म्हणजे थोडक्यात समाधीपर्यंत आलो, पण मी अजून समाधीच्या पुढे गेलो नाही. म्हणून सीओ नेहमी हा बोर्ड ऑफ डिरेक्टर होण्यासाठी प्रयत्न करतो. बोर्ड ऑफ डिरेक्टर कधी सीओ होण्यासाठी प्रयत्न करत नाही. म्हणजे म्हणून आम्ही सुद्धा आमची जी प्रगती आहे ती हळूहळू 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 आम्ही ते आत्मा किंवा परब्रह्म होण्यासाठी, म्हणजे आम्ही आहोतच ते, पण आम्हाला आता ते माहिती नाही. आम्हाला ते आता बेसिकली आम्ही प्रकृतीमध्ये मायेमध्ये अडकलेलं असल्यामुळे, आम्हाला ते कळत नसल्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या साधना दिलेल्या आहेत आणि आम्ही इंजिनियर ते ऑल द वे टू सीओ होऊन, आणि हे आम्हाला सांगण्यासाठी सत्ता ब्रह्म सांगितलं. आता हे सत्ता ब्रह्म झालं. तसंच साक्षी ब्रह्म. आता साक्षी ब्रह्म, आता फॉर एक्झाम्पल आता आपण तेच उदाहरण घेऊ की सीओ जर आता समजा खाली आपण असं विचार करू की एक प्रोजेक्ट चालू आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये अनेक इंजिनियर्स काम करतायत, मॅनेजर काम करतोय आणि ते प्रोजेक्ट आता डिफिकल्ट स्टेटमध्ये आहे, म्हणजे फायर फायटिंग स्टेटमध्ये, की काहीतरी प्रॉब्लेम आलाय आणि काहीतरी चुकलंय आणि देर आर, आम्ही त्याला म्हणतो की वॉर रूम, म्हणजे वॉर लाईक अ सिच्युएशन आलेली आहे आणि सारख्या मीटिंग्स होतात. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, तसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, मग ती टीम सगळी सॉल्व्ह करत असते. बरोबर आहे. मग हे सॉल्व्ह करण्याचं काम कोणाचं आहे? त्या मॅनेजरचं आहे, त्या इंजिनियर्सचं आहे. सीओ हा साक्षी भावानं पाहतोय, सीओ त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीये. सीओ जर इन्व्हॉल्व्ह झाला तर प्रॉब्लेम काय होईल, तर त्या प्रोजेक्ट सारखे अजून हजारो प्रोजेक्ट चालू आहेत कंपनीमध्ये. बरोबर. आणि जर तो जर इन्व्हॉल्व्ह झाला आणि तो म्हणला नाही अरे हा प्रोजेक्ट महत्वाचा, हा संपला पाहिजे लवकर, आणि तो जर साक्षीभाव जर त्याला सोडला तर तोच बेसिकली आता एका प्रोजेक्टला फायर आहे, बाकीच्या सर्व प्रोजेक्टला फायर होऊ शकतो. आणि म्हणून तो जसा साक्षी आहे तो फक्त पाहतोय, म्हणजे तो सुद्धा कधी कधी इन्व्हॉल्व्ह होतो, पण कधी लास्ट मिनिट, अगदी आता शक्यच नाही म्हणजे. तसं आत माझ्या आत कोण साक्षी आहे तर आत माझा असणारा जे अहंकार आहे, जो त्याला अहंकाराला जे स्फुरण आहे, कारण मी जिवंत आहे मला सांगायला कोणाला लागत नाही, किंवा मला माझंच माहिती आहे की मी जिवंत आहे. आणि मी 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 असं जे स्फुरण आम्हाला सगळ्यांना येतं ते कशामुळे येतं तर त्या अहंकारामुळे येतं. आज काय होतंय प्रॉब्लेम की तो अहंकार प्रत्येक ठिकाणी लुडबुड करतो, प्रत्येक ठिकाणी लुडबुड करतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणतो की माझ्यासारखंच व्हायला पाहिजे, हा माणूस माझ्यासारखंच वागायला पाहिजे, हा माणूस माझ्यासारखं का वागत नाही, ही साधना बरोबर होतीये का नाही, हे मला आवडतं, हे मला आवडत नाही. म्हणजे त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, आम्ही सगळ्याशी एकाग्र झाल्यामुळे, म्हणजे थोडक्यात सीईओ बेसिकली सगळ्या प्रोजेक्टमध्ये गेल्यामुळे एव्हरीवेअर फायर फायटिंग. म्हणून आमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, म्हणून आमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, कारण की आम्ही साक्षी भावना बघतच नाही. आणि म्हणून आम्ही अहंकार आमचा, म्हणजे तो जो मी आहे तो जर मी साक्षी भावानं माझ्याकडे पाहायला लागलो, म्हणजे माझ्याकडे म्हणजे कुणाकडे, या शरीराकडे पाहायला लागलो, या शरीराला दुःख आहे, या शरीराला रोग आलेला आहे, मला रोग आलेला नाही. बरोबर. माझ्या मनामध्ये राग द्वेष मदमोह झालेले आहेत, मला राग आलेला आहे, म्हणजे मला राग आलेला नाही तर मनामध्ये राग आलेला आहे, मनामध्ये आनंद झालेला आहे, मी आनंद नाही, पण म्हणतो काय मी की मला राग आलेला आहे, मला आनंद झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय की मी आणि मन एकत्र होतो, साक्षीभाव गेला
आणि म्हणून मग काय होतं की आम्ही बरोबर. जीवनामध्ये जगत असताना सारखं अप्स अँड डाऊन्स, इमोशनल आउटबर्स्ट, हम्म. सारखं चांगली हो. गोष्ट घडली की आम्ही आनंदित होतो, वाईट आनंदित गोष्ट होतो. घडली की आम्ही दुःखी होतो, दुःखी होतो. संकट आली की आम्ही दुःखी होतो. मग म्हणून आम्हाला काय हम्म. साधना सांगितली आहे की तू अरे साक्षी ब्रह्मासारखा हो हा. पहिल्यांदा. आणि मग साक्षी ब्रह्मासारखा हो म्हणजे काय कर, तर जसं तो साक्षी भावानं म्हणजे तुझा स्वतःचा जो अहंकार आहे तो साक्षी हा. ब्रह्म जसा असा साक्षी भावानं जर तू तुझ्याकडे पाहत राहा, माणसांकडे हा. पाहत राहा, प्रसंगांकडे पाहत राहा, त्याच्यामध्ये तू इन्व्हॉल्व्ह होऊ नकोस. साक्षी भावानं पहा हम्म. म्हणजे काय होईल, अलिप्त भावानं पहा, डिटॅच होऊन पहा म्हणजे काय होईल, तर तू हम्म. शांत राहशील. यू विल बरोबर. बेसिकली तुझ्या मनातल्या जे चिंता आहेत, तुझ्या मनातली जी काळजी आहे, जेव्हा आता मला असं लक्षात आलं की अरे रिपोर्ट यायचा आहे, मी ब्लड टेस्ट केलेला आहे, रिपोर्ट यायचा आहे. हम्म. आता मी जर समजा त्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व्ह झालो, साक्षी झालो नाही, तर मला सारखी एन्झायटी आहे. दुपारी 4 वाजता बरोबर. रिपोर्ट येणार आहे, कधी येणार रिपोर्ट, कसं येणार, चांगला येईल का वाईट येईल का, का तर मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलो आहे. Involved. मग मी काय बरोबर. करायचंय, मी साक्षी भावानं राहायचं म्हणजे काय की येणार 4 वाजता रिपोर्ट येईल, बरं काय होईल फार फार तर वाईट येईल, सो बीट, चांगला येईल, सो बीट, चांगला आला तरी काय हरकत नाही, वाईट आला तरी काय हरकत नाही. म्हणून मी साक्षी भावानी घडणाऱ्या माझ्याच आयुष्यातल्या गोष्टींकडे, माझ्याच अंतःकरणातल्या विचारांकडे, थॉट्सकडे, वृत्तींकडे पाहत राहायचं, तेच साक्षी ब्रह्म. बरं मग साक्षी ब्रह्म जर मी अभ्यास करत राहिलो तर मला असं लक्षात येईल की काही दिवसानंतर, काही वर्षानंतर मी अतिशय शांत आहे, मला काहीही प्रॉब्लेम नाही, माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी घडतायत, चांगल्या घडतायत, वाईट घडतायत, मी पण मग हे ब्रह्म आहे का, हे ब्रह्म नाही. पण ते ब्रह्म करण्यासाठी मला या ब्रह्मापर्यंत पोचायला नको का, पोचायला पाहिजे. बरोबर. म्हणजे पहिल्यांदा मला ही 14 ब्रह्मचा मी विचार करून मी तशा पद्धतीच्या मी साधना करणं आणि मी ते होणं, ही पहिली स्टेप झाली. मग म्हणून म्हणजे थोडक्यात काय की मी साक्षी ब्रह्म बनल्याशिवाय मी ब्रह्म बनू शकत नाही, मी CEO झाल्याशिवाय बोर्ड ऑफ डायरेक्टर होऊ शकत नाही. हे जसं आहे तसं म्हणून आम्हाला काय सांगितलेलं आहे की आम्ही सगुण देव, सगुणाची उपासना केल्याशिवाय आम्ही निर्गुणापर्यंत, निर्गुणाकडे पोहोचू शकत नाही, कारण दॅट स्टेप इज क्वाईट फार ऑफ. आणि म्हणून आम्हाला पहिल्यांदा सांगितलं, म्हणून आम्हाला या 14 ब्रह्म आम्हाला समजावून सांगितलं. आणि पण त्याचं नंतर चैतन्य ब्रह्मचं पण हेच आहे का, चैतन्य ब्रह्म सेम ना, सेम. म्हणजे चैतन्य ब्रह्म म्हणजे काय की आम्हाला माझ्या मनाच्या पाठीमाग राहून चैतन्य देणार चैतन्य ब्रह्म आहे. बरोबर. आम्ही त्याला नावं दिलेली आहेत की सत चित आनंद, ही आम्ही त्याला नावं दिलेली आहेत. आणि आम्ही म्हणजे ते जर गुणा रहित असेल तर सतचित आनंद हे सुद्धा गुणधर्म झाल्यासारखे झाले ना ब्रह्माचे. आणि मग जर तुम्ही त्या ब्रह्माला जर गुणधर्म लावले तर ते सगुण झालं, सगुण झालं. म्हणून चैतन्य ब्रह्म म्हणून सांगितलं. म्हणजे शास्त्र किती प्रगल्भ आहे बघा, की अशा पद्धतीने आम्हाला खरंच तेच, कारण ते आम्हाला समजणारच नाही हे समजल्याशिवाय. आणि ज्यावेळेला हे समजेल त्यावेळेला आम्हाला हळूच सांगितलं की अरे हे सगळं तू केलंस, आता बरोबर आहे, तू इथपर्यंत आलास ना, तू आता CEO झालास ना, अरे तुला तर बोर्ड ऑफ डायरेक्टर होणं काही अवघड नाही, जस्ट 1 स्टेप अहेड. बरोबर. असं ते बेसिकली सगळी ती साधनेचा क्रम आहे. काही अजून शंका काही नाही, समजलं. ओके. धन्यवाद. हा शोभाताई. नमस्ते दादा. हा नमस्ते. हा नाही, मला जे म्हणायचे ते आता बऱ्यापैकी तुम्ही सांगितलं. म्हणजे मला एक वाक्य वाटलं या सगळ्यावरून आपलं निरूपण झाल्यानंतर की आपल्याला नेहमी जे ज्ञान होतं कुठल्याही गोष्टीचं ते एक ठराविक प्रकारे होतं की पंचज्ञानेंद्रियांद्वारे वगैरे. तर हे जे ब्रह्मचं ज्ञान मिळवून घेणं हा वेगळा प्रकार असल्यामुळे, हे या सगळ्यापेक्षाही वेगळी प्रोसिजर पण त्याची असल्यामुळे ही जी 14 ब्रह्म सांगितले ती मला असं वाटतं की ते ब्रह्म कळण्यासाठीची ही इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हो असं असं मला हे करायचं. पण तुम्ही जे बोललात ते साधारण त्याच पद्धतीचं आताच सुद्धा होतं की ती मग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्यामुळे विथ दोज इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला ते ब्रह्मज्ञान होईल. आणि मग ते होताच ते ब्रह्म, ते जे इन्स्ट्रुमेंट आहेत तेच ते ब्रह्म समजून घेता घेता त्याचा आपोआप मग निराश होत
ब्रह्मापर्यंत पोहोचतो. करेक्ट. म्हणजे आता थोडक्यात तुम्ही जे म्हणला ते आम्हाला जे सृष्टीमध्ये जे कुठलंही जे ज्ञान होतं ते त्रिपुटीजन्य ज्ञान होतं. म्हणजे काय, तर आता मी सगळ्या डोळ्यासमोर हा माऊस आणला. आता हा माऊस आहे हे मला ज्ञान झालं. कसं झालं ज्ञान, तर ज्या वेळेला मी हा सांगितलं की हा माऊस आहे त्यावेळेला डोळ्यांनी माऊस बघितला आणि त्या माऊसचं चित्र माझ्या आत अंतःकरणामध्ये ती वृत्ती निर्माण झाली. म्हणजे त्या माऊसच्या बरं हुकूम एक इमेज माझ्या आत अंतःकरणामध्ये तयार झाली. आणि मग त्याच्यामध्ये त्याला डोळे असतील, त्याच्यामध्ये कान असेल, जर हा बोलणारा माऊस असेल तर त्याच्यातनं मी कानातनं ते ऐकेन, किंवा त्याचा स्पर्श असेल तर थोडक्यात पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे मला या सृष्टीमधील सर्व गोष्टींचं ज्ञान होतं. आणि ते ज्ञान हे त्रिपुटीजन्य ज्ञान आहे. त्रिपुटीजन्य म्हणजे काय, तर ज्ञाता म्हणजे ज्ञान कोणाला झालं, तर मला ज्ञान झालं. कशाचं ज्ञान झालं, तर या माऊसचं ज्ञान झालं. म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय हे दोन वेगवेगळं झालं, म्हणजे द्वैत आलं. म्हणजे ज्ञान घेणारा मी आणि ज्याचं मला ज्ञान घ्यायचंय तो, हा दोन वेगवेगळे झाले. आणि म्हणून त्याच्यामध्ये त्रिपुटी आली की ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञानम, तीन गोष्टी आल्या. मग आता ह्याच फक्त म्हणजे थोडक्यात ह्या एका त्रिपुटीतून आम्ही सर्व गोष्टी शिकतो. MBBSचं ज्ञान असेल, लॉचं ज्ञान असेल, इंजिनिअरिंगचं ज्ञान असेल, कुठल्याही गोष्टीचं ज्ञान असेल, भाषेचं ज्ञान असेल, या सर्व गोष्टी, माणसांचं ज्ञान असेल, वस्तूंचं ज्ञान असेल, या सर्व गोष्टींचं ज्ञान हे त्रिपुटीजन्य होतं. मग आता आम्हाला इथं काय पाहायचंय, आम्हाला मलाच पाहायचंय. म्हणजे पाहण्याची वस्तू कोण, तर मीच. म्हणजे ह्या आता मगाच्या एक्झाम्पल मध्ये सब्जेक्ट कोण आहे, तर सब्जेक्ट मी, मायसेल्फ. म्हणजे मी 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 हा सब्जेक्ट आहे. आणि तो कुणाचं ज्ञान घेतो, तो ऑब्जेक्टचं ज्ञान घेतो की जो ऑब्जेक्ट माझ्या शरीराच्या, माझ्या अंतःकरणाच्या बाहेर आहे. आता मला ज्ञान कुणाचं घ्यायचं आहे, तर मला माझंच ज्ञान घ्यायचं की जो माझ्या आतच आहे, की जो मी 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 म्हणणार आहे. म्हणजे मला माझंच ज्ञान घ्यायचं आहे, म्हणजे सब्जेक्टलाच सब्जेक्टचं ज्ञान घ्यायचं आहे. आणि सब्जेक्टला सब्जेक्टचं ज्ञान घ्यायचं असल्यामुळे तिथे ऑब्जेक्टच नाही. आणि म्हणून तिथे त्रिपुटीजन्य ज्ञान होऊ शकत नाही. आणि मी कोण आहे, तर मीच आत्मा आहे, मीच ते परब्रह्म आहे स्वतः. आणि म्हणूनच मलाच मला पाहायचं आहे. पहावे आपणासी आपण. आणि म्हणून मला पाहायचंय म्हणजे काय, तर माझ्या या शरीराला पाहायचं नाही, माझ्या मनाला पाहायचं नाही, तर त्या ह्या शरीराच्या मनाच्या आत असणारा की जो मला चैतन्य देतो, जो मला बोलायला लावतो, जो मला पाहायला लावतो, जो मला ऐकायला लावतो, त्याचं मला ज्ञान घ्यायचं. मग तो कोण आहे, की जो ह्या शरीरातनं गेल्यानंतर हे शरीर निश्चेष्ट पडतं, आम्ही त्याला बॉडी म्हणतो. तर त्याचं आम्हाला ज्ञान घ्यायचंय. आणि म्हणून इथे आम्हाला त्रिपुटीजन्य ज्ञान होऊ शकत नाही. कारण डोळे माझे कुठे आहेत, आउटवर्ड फेसिंग आहेत. कान कुठे आहे, आउटवर्ड फेसिंग आहे. नाक कुठे आहे, आउटवर्ड फेसिंग आहे. म्हणजे आमची सगळी ज्ञानेंद्रिय हे आउटवर्ड फेसिंग असल्यामुळं, मी आत सब्जेक्ट आत असल्यामुळे त्या ज्ञानेंद्रियांनी मला त्या आत्म्याचं, परब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही. आणि मग पण मला तर ज्ञान पाहिजे, कारण मी ह्यासाठीच जन्म घेतलेला आहे. मी खाण्यासाठी जन्म घेतलेला नाही, मी संपत्ती मिळवण्यासाठी जन्म घेतलेला नाही. तर जो कोण मी आहे त्या मीला मला जाणायचं आहे. का जाणायचं आहे, तर मला जाणायचं की अरे ह्या मीला इतके त्रास काय आहेत, या मीला इतके दुःख काय आहेत, या मीला इतके बेसिकली संकट आहेत, त्रास आहेत, दुःख आहेत, या मीला इतके राग आहेत, द्वेष आहेत, मद आहे, मत्सर आहे, चिंता आहे, काळजी आहे. आणि माझं आयुष्य अतिशय आज नको नको झालेलं आहे. मला आयुष्यामध्ये शांतता नाही. मला पाहिजे सुख समाधान, मला पाहिजे आनंद, हे सगळं मला पाहिजे. पण ऍक्च्युली फॅक्ट काय आहे, आमचं स्वतःचा अनुभव काय आहे, की मला ऍक्च्युली हे सगळं उलट दिसतंय. की मला दुःख आहे, मला प्रॉब्लेम आहे, मला संकट आहेत, मला राग द्वेष मद मोह मत्सर आहेत, मला चिंता आहे, मला काळजी आहे. मग म्हणून मला त्या मीचं दर्शन पाहिजे आहे. आणि ज्या वेळेला मला माझा त्या मीचं दर्शन होईल, त्या सब्जेक्टचं ज्ञान होईल आणि तो मी होईल,
की जे त्रिपुटीजन्य नाही, की जे आता आपला विषय चाललेला होता, की तो ऍक्च्युली मीच असल्यामुळं मी सब्जेक्टचं ज्ञान घेतल्यानंतर मी कसं ज्ञान मला होतं की तोच मी होतो, की तो जसा साक्षी आहे तसा मी होतो, तो जसा सत्तावाचक आहे तसा मी होतो, तो जसा चैतन्यमय आहे तसा मी होतो, तो जसा निस्संग आहे तसा मी होतो. आणि तसा मी झाल्यामुळे मी त्याच्याशी एकरूप होतो. आणि आता मी मी राहतच नाही. मग मी राहत नाही म्हणजे काय? तर आजचा जो मी जो आहे हा कसा आहे? हा समाजामध्ये वावरताना कसा वावरतो? जाताना राजपुरोहित दिसलं की बटाटे वडा खायचा आहे, आनंद होतो, बटाटे वडा खातो. समोर दुसरा माणूस आला की अरे हा माझा वैरी आहे, त्याच्याबद्दल राग निर्माण होतो. एखादा वाईट प्रसंग घडल्यानंतर तो दुःखी होतो, एखादा आनंद झाल्यानंतर तो आनंदी होतो. असा आज मी आहे. मग असा मी असल्यामुळे मला कसा मी व्हायचंय? तर असा मी मला व्हायचं आहे की तो आहे इथेच, म्हणजे खाताना बटाटे एवढाच खातोय, या सगळ्या माणसांच्या मध्येच आहे, पण तो शांत आहे, म्हणजे तो आनंदी आहे. म्हणजे इट इज लाईक ॲज गुड ॲज दिस इज द मूवी. सो ही इज बेसिकली वॉचिंग हिज ओन मूवी. आणि ज्यावेळेला मी मूवीला बघायला जातो त्यावेळेला मूवीमध्ये आम्हाला सगळं माहिती असतं की ती मूवी आहे, आम्ही ती मूवी म्हणून बघतो, आम्ही त्याच्यामध्ये हसतो खेळतो. पण जो ऍक्टर जो असतो तो ऍक्टरला पूर्णपणे माहिती असते की तो कोण आहे, तो कोण आहे, हु एम आय. तसंच ज्यावेळेला हु एम आय असं ज्यावेळेला मला कळतं की अरे मी तो निसंग चिद्रूप साक्षी स्वरूप आत्मचैतन्य आहे. आणि हा फक्त मी रोल घेतलेला आहे, शरीर हा फक्त रोल आहे. शरीर हे फक्त काही वर्षापुरतं मला मिळालेलं आहे, काही दिवसांपुरतं मला मिळालेलं आहे. आणि म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मी रोल करतोय. आणि म्हणून मी रोल करतोय म्हणजे काय करतोय? मी माझ्या आयुष्याची मूवी बघतोय. म्हणजे सो आय डोंट गेट अटॅच्ड नाऊ विथ माय ओन बॉडी. आय डोंट गेट अटॅच टू ऑल माय इन्स्टन्सेस इन माय लाईफ. मी याच शरीरामध्ये असताना, याच जीवनामध्ये वागताना, याच देहामध्ये वागताना ते मी आर्ट ऑफ लिव्हिंग हे स्किल मी आत्मसात करतो. आणि ह्या शरीरामध्येच असताना मी साक्षीभावानं, निस्संगपणानं ही मूवी एन्जॉय करतो. त्याच्यामध्ये कुठलेही इमोशन्स नाहीत, कुठलंही काहीही मिळवायचं नाही, कुठल्याही कामना नाहीत. आणि त्यामुळे मी शांत राहतो. आणि मग काय होतं? एके दिवशी हे शरीर कधी ना कधीतरी टाकायचंच आहे. शरीर तो टाकतो आणि तो निघून जातो. म्हणजे आज उपाधीमध्ये आहे, उपाधीमध्ये असून निरुपाधिक असल्यासारखा तो वागतो आहे. उद्या हे उपाधी गेल्यानंतर, हे शरीर गेल्यानंतर तो त्या निरुपाधीशी एकरूप होतो. तो आधीच एकरूप झालेला आहे, फक्त त्यावेळेला हे शरीर जाण्याचं सोपस्कार झालेलं आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की राहिलो केवळ उपचारापुरता. मी आता फक्त उपचारापुरता राहिलेलो आहे या शरीरामध्ये. म्हणजे थोडक्यात काय की मग मिळवलं काय? तर आम्ही हे मिळवलं एवढंच की पूर्वी असणारा मी आणि आता असणारा मी याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. एवढंच आम्ही मिळवलं, बाकी काहीही मिळवलं नाही ऍक्च्युली. पण ह्याला प्राप्तस्थ प्राप्ती म्हणतात. म्हणून हे आता म्हणजे ज्याला कुणालाही हे काही माहिती नाही तो सुद्धा परब्रह्मच आहे. आणि आम्हाला आता थेरॉटिकली माहिती आहे आम्ही सुद्धा परब्रह्मच आहे. फक्त आम्ही आता शब्द ब्रह्म जाणून घेतलेला आहे. आणि जसं आम्ही या 14 ब्रह्मांचं आम्ही साधना करत 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 जाऊ त्यावेळेला काय होईल तर आम्ही ते होऊ. आणि त्याच्याशी एकरूप होऊन झाल्यानंतर आम्हाला याची देही याची डोळा, जे संतांना जो आनंद मिळाला, जो तुकाराम महाराजांना आनंद मिळाला, तो आम्हाला आता ह्या क्षणाने 400 वर्षानंतर तो मिळायलाच पाहिजे. हेच या अध्यात्माचं खरं सार आहे. आणि प्रत्येकाला तो अनुभव मिळावा यासाठी हे सगळे ग्रंथ आहेत. म्हणजे असं कुणीही कमी नाही, कुणीही जास्त नाही. आम्हाला सर्वांना जो ज्या अर्थी आम्हाला शरीर मिळालेलं आहे, नरदेह मिळालेला आहे, त्या अर्थी आम्हाला कपॅबिलिटी आहे. फक्त आम्ही त्या कपॅबिलिटीचा कसा उपयोग करून घ्यायचा त्याचं फ्री विल आम्हाला दिलेलं आहे. म्हणजे आम्ही या कपॅबिलिटीचा उपयोग खाण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी करायचा असेल तो आपण करतोच आहोत. पण याच्या पलीकडे काही आहे का? आणि त्या डिस्कव्हरी मिळवणं
आणि त्या डिस्कव्हरी मध्ये आम्ही ते होणं हे अध्यात्म. आणि हे बेसिकली अध्यात्माचं फायनल त्याचं सार आहे. अजून काही क्वेश्चन, शंका? ठीक आहे, आज आपण आता इथेच थांबूया. हरि ओम तत्सत. मी रेकॉर्डिंग थांबवतो आणि आपण सेशन क्लोज करू.